उगले सर यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत. उच्च शिक्षण व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत वाचन संकल्प महाराष्ट्राचा ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण वाचन कौशल्य कार्यशाळा व पुस्तकाचे सामूहिक वाचन या उपक्रमासाठी इथे सर्व जमलेलो आहोत. वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये कायमस्वरूपी रुजावे या अनुषंगाने केलेला हा उपक्रम हा आज आपण आपल्या कॉलेजमध्ये संपन्न करत आहोत. तर त्यासाठी मी सर्वप्रथम प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाच्या ग्रंथपाल व ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख आदरणीय वंदना शेलार यांना विनंती करते की मॅडमने येऊन ह्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान प्रोफेसर डॉक्टर विलास उगले सर, जे प्राचार्य आहेत आपले सर्वांचे. इथे हिंदी विभागाचे प्रमुख, मराठी विभागाच्या प्रमुख आणि इंग्लिश विभागाच्या प्रमुख ह्या सगळ्या इथे आलेले आहेत. आणि आपण गेले अनेक दिवस वाचन संस्कृती रुजावी असं उपक्रम करत आहोत. शासनाने पण हे मनावर घेतलेलं आहे आणि याच अनुषंगाने आपल्या ग्रंथालयाचं महत्त्व हे कायमच वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यात यावी असं आहे. कारण आपला जो वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ आवर लायब्ररी इज टू एनकलकेट रीडिंग हॅबिट्स अमंग स्टुडंट्स. तर शासनाने आता हे अलीकडे फार म्हणजे एक साचेबद्ध पद्धतीने केलेलं आहे. पण आपण इथून मागे पण वाचन संस्कृती जतन करण्याचं कार्य करत असतो आणि महाविद्यालयाला त्याचं जे काही गोल आणि अचीवमेंट आहे ते अचीव करण्यासाठी आपण हे करत असतो. तर आज 1 जानेवारी 2025 ख्रिश्चन कॅलेंडरप्रमाणे आज 9 वर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने आपण थोडंसं ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह जर ठेवला तर रेझोल्युशन्स आपण करत असतो. तर रेझोल्युशन म्हणजे संकल्प. आणि संकल्प आपण का करायचा असतो तर स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी, थोडासा सामाजिक प्रभाव असतो त्याच्यामध्ये की बाबा कशाप्रकारे आपण सोशली सगळे कनेक्ट आहोत यासाठी. एक आपल्याला आशावाद येतो की बाबा आपण नवीन वर्षाचं काहीतरी रेझोल्युशन करू. फॉर एक्झाम्पल आता आपण बघतो की बाबा कशाप्रकारे माझं सेल्फ इम्प्रूव्हमेंट मी करणार आहे, वेट लॉस करणार आहे, चांगल्या सवयी बाळगणार आहे. तर यासाठी आपण काय करत असतो तर संकल्प करत असतो. नव्याने सुरुवात होत असते आणि आंतरिक प्रेरणा पण आपल्याला मिळत असते, ती ऊर्जा आपल्यात असते. डिसेंबर हा महिना गेलेला असतो. मागच्या कॅलेंडर इयरच्या ज्या काही गोष्टी असतात, अनुभूती असतात, त्या सगळ्यांना आपण प्रणाम करून नवीन याची सुरुवात केलेली असते. हा भाग आहे. पण उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान या विभागाने सर्वांना आता वाचन संकल्प दिलेला आहे. तर वाचन संकल्प जेव्हा आपण म्हणतो तर आपण आपल्यामध्ये एक रीडिंग हॅबिट्स इनकल्केट करण्याचा एक प्रयत्न करूयात. आणि ज्या अनुषंगाने तुम्ही सतत वाचलं पाहिजे. म्हणजे जसं आपण व्हॉट इज एक्सरसाइज इज फॉर द बॉडी, फूड इज फॉर द बॉडी, इन द सेम वे रीडिंग इज फॉर माइंड. आपल्या बौद्धिक विकासासाठी, आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी आपल्याला जे काही लागतं ते म्हणजे रीडिंग आहे. आपल्याला जी काही बौद्धिक खुराक आहे ती म्हणजे रीडिंग आहे. त्याची बरीचशी ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की फायदे आहेत वाचनाच्या. इट इम्प्रूव्ज मेमरी अँड कॉन्सन्ट्रेशन. आपलं जे काही बुद्धीमध्ये तल्लकता येण्याचं काम हे सतत वाचल्यामुळे होत असतं. अँड इट एनहान्सेस द क्रिटिकल थिंकिंग अँड ॲनालिटिकल स्किल. क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो की बाबा समीक्षात्मक, विश्लेषणात्मक दृष्टी जी आपल्या याला यायला पाहिजे ती आपण वाचनाने समृद्ध करतो. आणि म्हणूनसाठी हा रीडिंग संकल्प आपण ग्रंथालय आणि इतर विभागाच्या समन्वयाने करीत आहोत. देन इट बूस्ट्स आवर वोकॅबलरी अँड लँग्वेज स्किल. आपल्याला माहिती आहे की ज्याला कम्युनिकेशन स्किल असतं किंवा जे बोलत असतं त्याच्या मिरच्याही विकल्या जातात आणि जे बोलत नाही त्याचं मत देखील विकलं जात नाही. हे एक एसेन्शियल स्किल आहे. युनेस्कोने काही स्किल्स आयडेंटिफाय केल्या आहेत आणि वन ऑफ द स्किल इज कम्युनिकेशन स्किल. द पर्सन हू पजेसेस गुड वोकॅबलरी ऑर हू अंडरस्टँड्स द थिंग कॅन सेल. जसं यू कॅन विनचे शिवखेरा आता फर्ग्युसन महाविद्यालयात
आले होते. तिथे लिट फेस्टचं ऑर्गनायझेशन झालं होतं डिसेंबरमध्ये. नॅशनल बुक ट्रस्ट किंवा ज्याला राष्ट्रीय पुस्तक न्यास असं म्हणतात, तर त्यांनीही बरेचसे एफर्ट्स घेतलेले आहेत. वाचन संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये जावी आणि त्याच्याच अनुषंगाने गोल सेटिंग आणि त्यांचं करिअर एन्हान्समेंट व्हावं यासाठी. तर शिव खेरा जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे लेखक आहेत, बुक सेलर, बेस्ट बुक सेलर आहेत, तेही आले होते. आणि त्यांचं स्लोगन मला आठवतं आहे की लीडर्स डू द थिंग डिफरंटली अँड वॉट एव्हर वी आर डुईंग इट बिकम्स परफेक्शन आणि वॉट एव्हर डू अँड इट बिकम्स परमनंट. म्हणजे परमनन्स आणि शाश्वत तीच गोष्ट होते जी आपण सातत्याने करत असतो. तर असे सगळे उपक्रम शासनाने आलेले आहेत, ज्याचं त्याचं वैयक्तिकही त्याच्यामध्ये सपोर्ट झालेले आहेत. समाजसुधारक जे काही आपण बघितले, वेगवेगळे लीडर्स बघितले, त्यांचा एक जो गुण आहे तो म्हणजे वाचन आहे. म्हणजे वाचनानेच माणसांचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं आणि पर्सनल ग्रोथ होते. इट इन्क्रीजेस एम्पॅथी अँड अंडरस्टँडिंग. जसं आपण म्हणतो की ज्याला आपण बौद्धिक चातुर्य हेही आपलं वाढतं आणि त्याच्यामध्ये एम्पॅथी, ज्याला म्हणजे आपण करुणा किंवा इतर लोकांना समजून घेण्याचं इमोशनल कॉशंट. इंटेलिजन्स कॉशंट भरपूर असतो, पण इमोशनल कॉशंट जर आहे तो इन्क्रीज करायचा असेल तर तुम्हाला वाचनाशिवाय गत्यंतर नाही. आणि इट रिड्युसेस स्ट्रेस अँड एन्झायटी. जे काही आपल्याला विविध ताणतणाव येतात, त्या ताणतणावामधनं मुक्त होण्यासाठीही वाचनाची गरज असते. आणि इट इम्प्रूव्ज अकॅडमिक परफॉर्मन्स ऑल्सो. माझी एक PhDची विद्यार्थिनी आहे, ती वाचनावर एक संशोधन करते आहे किंवा रिसर्च करते आहे आणि तिलाही अफलातून असे म्हणजे रिझल्ट्स येत आहेत की कशाप्रकारे वाचनातून प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट काय काय फरक झाले विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर. ZPच्या शाळेतल्या 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांचं वाचनाच्या सवयीने होणारे व्यक्तिमत्व विकास याच्यावर त्यांची PhD आहे आणि आम्हाला रिझल्ट्स खरंच चांगले मिळतात. म्हणजे जेव्हा एखादी सवय तुमची हॅबिट बनते, म्हणजे एखादी कृती तुमची हॅबिट बनते, तर कशाप्रकारे तुम्हाला जगण्याला वेगळी मजा येते. तर हे महत्त्वाचं आहे. देन इट एन्हान्सेस प्रोफेशनल डेव्हलपमेंट. आता तुमच्यापैकी बरेचसे लोक हायर एज्युकेशनला जाणार असाल तर त्याच्यामध्ये ॲकॅडमिक रायटिंग्ज असतं. म्हणजे जे काही तुम्ही शैक्षणिक तुम्ही जे काही अचीव करता, तर त्याच्यामध्ये लिखाणाचं, ॲकॅडमिक रायटिंगचं एक वेगळं महत्त्व आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रिसर्च एथिक्स आहे, स्वतःला कम्युनिकेट करण्याची स्किल आहे. या सगळ्या बाबी फार महत्त्वाच्या असतात. आणि इट सपोर्ट्स लाईफ लाँग लर्निंग. जसं आपण म्हणतो की पुस्तकच हा खरा मित्र असतो आणि पुस्तकच आपल्याला सतत साथ देतो. जेव्हा फिजिकली आपल्याकडे आपले मित्रमैत्रिणी नसतात, तर बौद्धिकदृष्ट्या तुम्ही कनेक्ट होत असतात वेगवेगळ्या ऑथरशी. आता आपल्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला आपण म्हणतो पुस्तक वेडा ग्रंथप्रेमी, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे यांच्या यशाचं जे काही प्रमुख कारण होतं ते म्हणजे केवळ आणि केवळ त्यांचं वाचन हेच होतं. तर मित्रांनो, वाचन हा फार महत्त्वाचं गोष्ट आहे जी आपण आत्मसात करणार आहोत. आणि या अनुषंगाने ग्रंथालय व तुमचे लँग्वेज टीचर्स हे सतत तुम्हाला मदत करणार आहेत. बिकॉज वी वॉन्ट आवर स्टुडंट्स टू बी डेव्हलप्ड फॉर द अपकमिंग चॅलेंजेस विच आर देअर इन द ग्लोबल सिनॅरिओ. कारण आता आपण बघतोय की क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पहिला प्रस्ताव दिलेला आहे. सो वी आर इन टू थिंकिंग ऑफ ग्लोबल थिंग अँड वी वॉन्ट आवर क्लस्टर युनिव्हर्सिटी टू गो अहेड. सो ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स. आणि मी असं म्हणूनच तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि वाचन तुमचं समृद्ध व्हावं अशी अपेक्षा करते. मॅडमने अगदी थोडक्या शब्दामध्ये वाचनाचं महत्त्व पण अगदी योग्य पद्धतीने समजवलं. थोडक्यात टुडे अ रीडर टुमारो अ लीडर असं म्हणायला हरकत नाही. यानंतर आपले महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय उगले सर या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी यावं आणि वाचन कार्यशाळेवर, वाचन कौशल्य कार्यशाळेमध्ये आपलं मार्गदर्शन करावं. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले दिग्गज म्हणेल, विचारवंत आणि जास्त अभ्यासू असे सर्वजण, म्हणजे ज्यांना पुस्तकाची आवड आहे असे सर्व जे लेखक आहेत, अशा ह्या सर्व लेखकांना वंदन करून, कारण का आज आपण म्हणतो वाचन दिन आहे, खरंच आपण वाचतो का? आपण काय वाचायला पाहिजे आणि आपण काय वाचतो? कारण की भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, म्हणजे आपलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि आपण काही अशा गोष्टी बोलत असतो आणि त्यावेळेस बोलत असताना आपण म्हणतो वाचलं पाहिजे. खरंच आपण पुस्तकं वाचतो का? मला वाटतं 10 पानं वाचल्यानंतर आपली काय अवस्था होते ही समोर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती. म्हणजे सकाळी पेपरसुद्धा आपण वाचत नाही. पेपर वाचायचा असेल तर काही ठराविक लोक वाचन संस्कृतीचा जर विचार केला तर मला वाटतं शेवटचं पान पाहिलं जातं आणि पहिलं पान, मधली पानं सहसा आपण पाहत नाही. आणि पहिल्या पानावर फक्त एक पॅरेग्राफ असतो आणि बाकी जाहिरात असते. मग पुस्तक वाचत असताना आपण पुस्तकाचं मला वाटतं एडिटिंगपासून त्या पुस्तकाचं जो लेखक आहे त्याचं मनोगत, त्यानंतर त्याच्यावर दिलेली प्रतिक्रिया, हे वाचून आपण सगळं वाचून झाल्यानंतर शेवटी सारांश असतो. तो किती लोक वाचतात माहीत नाही. म्हणजे काही लोकांचं वाचन सोपं असतं, पहिलं पान आणि शेवटचं पान. पुस्तक 1 तासाच्या आत नाही, 2 मिनटात वाचून होतं. एक पान वाचून घेण्यासाठी जे पुस्तकाच्या ओळी असतात, मला वाटतं एका पानामध्ये पहिल्या पेज जर आपण उचकलं तर एका ओळीमध्ये 6 शब्द असतात किंवा 7 असतात आणि 22 ते 24 ओळी असतात. त्याच्यामध्ये मार्जिन ठरलेलं असतं. हे मार्जिन आणि पेसिंग आमची जी शिक्षक असतात सगळे ते म्हणतात, सर एवढं बारकाईने का? मग मी एका शब्दाचं अवलोकन, 12 खडी आपण जे पाहतो किंवा जी काही म्हणतो आपण, एकूण 48 अक्षर आहेत. मला वाटतं आपल्या सर्वांपैकी अ पासून न्य पर्यंत लाईनीत किती जणांना लिहिता येईल? अहम आहा हे सगळे वाक्य असतील किंवा उच्चार असतील. काही टाळूला लागतात, काही नाकातून उच्चार होतात, काही कंठातून बाहेर पडतात. आणि इथं आपल्या तिन्ही भाषेची लोक आहेत. याचा आपण बारकाईने विचार केला. इंग्लिशची जी वेगळी हे असेल, हिंदीचं वेगळं आहे, मराठीचं वेगळं आहे, म्हणून तिन्ही व्यक्तींना मी इथं बसवलं. मग त्यातलं प्रत्येक व्यक्तीचं किंवा लेखकाचं जे शब्द आपण उच्चारतो त्यावेळेस मी अ म्हटलं तर माझे 108 स्नायू हललेले आहेत. हे मराठीच्या पुस्तकात कुठेतरी लिहिलेलं आहे, मी वाचलं आहे. मग जर मी वाचलेलं असेल तर मला एका तासामध्ये किती पानं वाचून होती? मी सांगितलं तुम्हाला 7 शब्द, ओळी किती? 24 किंवा 26 जास्तीत जास्त. हे वाचण्यासाठी माझी मानसिकता, ही मानसिकता येण्यासाठी मॅडम जसं म्हटल्या त्या पद्धतीने आपण ग्लोबलचा विचार करू. सगळ्याच गोष्टी झाल्या. मग हे सगळं वाचत असताना अजून एक घटक, संस्कृत वाचताना किती शब्द येतात ते तर एकमेकात भरपूर मिक्स असतात आणि उच्चार करणं अवघड जातं. म्हणजे ज्यावेळेस मी काही ग्रंथ वाचतो त्यावेळेस ते काही उच्चार आपल्याला होत नाही. मग ती 12 खडी आपली व्यवस्थित नसेल, असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यावेळेस वाचन संस्कृतीमध्ये मला वाटतं आजपासून आपण वाचन संकल्प महाराष्ट्राचा असं एक दिलेलं आहे, म्हणजे 15वाडा दिला आहे. त्यामुळे मी आत्ता मॅडमला मराठीच्या बोलता बोलता म्हटलं, मॅडम ही काही शाळा नाही आहे, पोरं खरंच ऐकतील का? ज्यावेळेस तुम्ही वाचायला बसतात त्यावेळेस खरंच मन पुस्तकात असतं का डोळे फक्त पुस्तकात असतात? आणि अनेक जणांना आम्ही भेटून येतो. जर पुस्तक चांगलं असेल, मला वाटतं मिस्टर ग्लाड हे एक मराठीत पुस्तक आहे. जेलर आहे त्याच्यामध्ये. त्या चालत असताना त्याच्या बुटाचा आवाज, त्याचा आस्वाद आपण घेतलाय का? म्हणजे पुस्तक कधी वाचलं पाहिजे, कोणत्या वेळेत वाचलं पाहिजे? मला वाटतं रिकाम्या पोटी सकाळी 5 वाजता उठून 7 वाजेपर्यंत जर व्यवस्थित वाचलं तर सगळं पुस्तक लक्षात राहतं. ज्यावेळेस आम्ही साखर झोपेत असतो आणि नंतर दुपारी ज्यावेळेस कॉलेजला येतो त्यावेळेस मन भरकटलेलं असतं आणि पुस्तक समोर दिलं तर एकही ओळ आठवत नाही कोणत्या पानावर कोणता पॅरेग्राफ आहे. म्हणजे आजसुद्धा मला माझे 9वीचे 10वीचे संस्कृतचे शिक्षक आठवतात, हिंदीचे शिक्षक, मराठीचे, इंग्लिशचे.
जो चोप आम्हाला दिला आहे त्यामुळे आम्ही इथं उभं आहे. तुम्हाला हात लावायची कोणाची हिंमत होत नाही, कारण तुम्ही तेवढ्या लाडात वाढलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर मी एखादा अर्ज लिहायला सांगितलं माझ्यासमोर येतो, तर तुमची वाचन संस्कृती जर व्यवस्थित नसेल तर किती चुका होतात. आणि याच्याही पलीकडे जाऊन तुम्ही AI याचा उपयोग करून काही जण अर्ज लिहितात. म्हणतो मी विचार करतो इतकं सुंदर कसा हा लिहू शकतो. मग आम्ही त्याचं चेकिंग केल्यानंतर लक्षात येतं यांनी कोणाची तरी मदत घेतलेली. म्हणजे बारकावे आपण पाहत असताना खरंच वाचन केलं आहे का? आम्ही पुस्तकं हाताने लिहून काढायचं, ती संस्कृती तुमची आहे का? मॅडम यांना एका कोणतरी असं इथून डिक्टेट करा आणि प्रत्येकाला पानं द्या. किती चुका होतात. मी तर उलट म्हणतो तुमचे पेपर तुमच्या समोर चेक केले पाहिजेत. तुम्हाला वाचायचं सांगायचं आणि आमच्या शिक्षकांनी ते चेक करायचे आणि मग म्हणायचं तुला किती मार्क देऊ. मी असा माणूस आहे. म्हणजे मी ज्यावेळेस ज्या कॉलेजला होतो त्यावेळेस मुलांना बोलून घ्यायचो इंटरनल पेपर चेक करताना, हा तू पेपर लिहिला आहे, मला अर्थ लागत नाही, हे तू वाच, तुला वाचता आलं तर मला वाचता येईल आणि मी मार्क देऊ. आणि आता कोविडची बॅच आपल्याला त्यामुळे चांगली प्रसिद्ध. खरंच ते वाचन करता येईल का? जे टमाटम बोलतात आणि वर्गात घ्यायचं मॅडम तुझा पेपर तू वाच, त्याचं त्याला लिंक लागते का? म्हणजे असे अनेक प्रश्न उभे राहतात. म्हणून वाचन संस्कृतीमध्ये वेगवेगळे घटक आहेत. दररोज मला वाटतं आजपासून 15 दिवस वाचन संस्कृतीच्या संदर्भात वेगवेगळे घटक या ठिकाणी घेतले जातील. आणि हे घेत असतानाच आपल्याला त्याचं रिपोर्टिंग करायचं आहे शासनाला. त्यासाठी आजचा हा दिवस आहे. आणि या संदर्भातील जे काही 2 दिवसापूर्वी शासन, कुलगुरू, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री यांच्याबद्दल चर्चा झाली, त्याच्या सगळ्या गोष्टीची मला वाटतं मी डाउनलोड करून ते मॅडमला पोच केलेलं आहे. त्यामुळे दररोज त्या संदर्भात आपली चर्चा होईल. आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज नवीन वर्ष मी म्हणणार नाही, मॅडमनी जरी गोबलचा विचार केला. आपलं मला वाटतं गुढीपाडव्याला नवीन वर्ष, नवीन पालवी फुटते झाडांना, वनस्पतींचं त्यावेळेस पुनर्जीवित होतात आणि नवीन पालवी फुटल्यानंतर आपण त्याला नवीन वर्ष म्हणतो. त्या दिवशी आपण लिंबाचा पाला गुळाबरोबर खातो, त्या दिवशी गोड बोलायला सुरुवात करतो. पण जागतिक लेवलचा विचार केला तर आज त्या ठिकाणी विचार करून त्याच्या शुभेच्छा प्रत्येकजण देते. पण मी ग्रुपवर कुठंच दिले नाही आणि तुम्हालाही मी देणार नाही. चालेल. धन्यवाद सर. वाचन हे कौशल्य आहे आणि ते कसं आत्मसात करावं म्हणजे तीही एक कला आहे आणि त्याच्यात किती बारकावे आहेत हे सरांच्या बोलण्यातून आपल्याला कळालं असेल. आमच्या ग्रंथालयशास्त्रामध्ये बिब्लिओथेरपी नावाची एक थेरपी आहे. बिब्लिओथेरपी म्हणजे जसं कोणताही मानसिक ताणतणाव असेल किंवा एखादी मानसिक समस्या असेल तर त्यासाठी ज्या ट्रीटमेंट्स दिल्या जातात, जसं की एखादं सुदिंग म्युझिक ऐकवलं जातं किंवा त्यांच्याशी संवाद साधला जातो अशा पेशंटसोबत, तर अशा पेशंट्सला वाचन ही एक थेरपी म्हणून दिली जाते. आणि ती किती महत्त्वाची आहे म्हणजे वाचन हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर मी हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक दशरथ वाघ सरांना विनंती करेल की त्यांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य उगले सर, या कार्यक्रमाच्या संयोजिका, ग्रंथालय विभाग प्रमुख आणि ग्रंथपाल शेलार मॅडम, मराठी विभाग प्रमुख तोडमल मॅडम, त्याचप्रमाणे इंग्रजी विभाग प्रमुख चांदोरकर मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, शासनाला वाचनाचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचा आहे आणि शासनाला ही गरज वाटली तर निरीक्षणांती सरांनी जे शेवटी सांगितलं की तुमचे पेपर तुमच्या पुढेच ठेवायला पाहिजे, ठेवून मग ते तपासले गेले पाहिजेत. तर याचा मूळ उद्देश हाच आहे की वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. वाचनाने काय होतं आहे
तर वाचनाने व्यक्तिमत्व विकास होतो, वाचनाने आपला शब्दसंग्रह वाढतो, वाचनाने आपली मतं किंवा विचार तयार होतात, वाचनाने प्रगल्भ होतो आपण, भाषा समृद्ध होते. तर या वाचनासाठी आवश्यक जे आहेत, APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की वाचनानेच ते शास्त्रज्ञ झाले आणि वाचनानेच ते राष्ट्रपती पदापर्यंतही पोहोचले. त्यामुळे वाचन जे आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर विचार केला तर घरामध्ये लाईट नसताना रस्त्यावरच्या लाईटच्या खांबाखाली बसून वाचनाची एवढी आवड किंवा एवढं वेडं होणं, एवढं वेडं झालं तरच आपल्या हातामध्ये काहीतरी येईल. एखादं पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर ते पुस्तक खाली ठेवावं न वाटणं, ही वाचनाची आवड आहे. अर्थात वाचन आपण सगळेच करतो, अक्षर ओळख सगळ्यांनाच आहे. जे शिक्षित आहेत, आपण म्हणतो की साक्षर व सामुदायिक जीवन जगणारा माणूस नेहमीच वाचन करत असतो. और वाचताना लिहिलेले डोळ्यांनी पाहून ओळखणे एवढेच आपल्याला अपेक्षित नसते, है ना. वाचताना ओळखणे एवढंच अपेक्षित नाही आहे, त्याच्यातून आपल्याला अर्थबोध झाला पाहिजे, त्याच्यातून आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचा गाभा लक्षात आला पाहिजे. आमचे कबीर म्हणतात की पोथी पडपड जग मुवा पंडित भयानक होय, ढाई आखर प्रेम का पढैसोय पंडित होय. मी अनेक ग्रंथ वाचले, परंतु त्याच्यातून घेतलं काय, हे महत्त्वाचं आहे. की आपल्या आतमध्ये दोन व्यक्ती राहत असतात. एक आजोबा होते आणि त्यांनी आपल्या नातवाला सांगितलं की तुझ्यामध्ये दोन व्यक्ती राहत आहेत. एक अहंकारी आहे, द्वेष करणारा आहे, मत्सर करणारा आहे, त्याच्याबरोबर घमंडी आहे, आणि एक सज्जन आहे, जो जगाचं कल्याण करण्याचा विचार करतोय, समंजस आहे. तर या दोघांची जर लढाई झाली तर या दोघांपैकी कोण जिंकेल. नातवाला प्रश्न पडला की आता याच्यापैकी कोण जिंकेल. तो दोघे एकाच ठिकाणी एकाच घरात राहत आहेत. तर नातवाने आजोबांनाच सांगितलं की तुम्हीच सांगा याचं उत्तर. आजोबा म्हटले, तू ज्याला नियमितपणे खाद्य देशील तो विजयी होईल. आणि हे खाद्य द्यायचं काम जे आहे ते वाचन करतं. आपण काय वाचतोय, व्हॉट्सअपवर काय वाचतोय, इंस्टाग्रामवर काय वाचतोय, आपण त्याच्यामध्ये किती वेळ घालवतोय आणि आपण पुस्तकामध्ये किती वेळ घालवतोय. वाचन संस्कृती बुडालेली नाही, वाचन संस्कृती आहे. आधुनिक साधनं खूप आहेत, परंतु त्याचा अर्थबोध जो आहे किंवा त्याच्यातून आपण जो घेणार आहे किंवा ज्याच्यामध्ये सार जे आहे, साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव, सार सारखं गोही करे तोथा दही उडाय. तोथा काय आहे आणि सार काय आहे. सुपासारखा माणसाचा स्वभाव पाहिजे. सूप, ग्रामीण भागामध्ये सूप ही संकल्पना माहीत असेल, शहरामध्ये आता ती अस्त झालेला आहे त्या सुपाचा, की जे सूप आहे सार स्वतःकडे ठेवतं आणि तोता जे आहे ते उडून देतं. साधू म्हटले त्याला. आणि साधुत्व येण्यासाठी वाचनाची गरज आहे, विचारांची गरज आहे, विचार मतं यांची आवश्यकता आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यासाठी आपल्याला दररोज वेळ ठरवावा लागेल. दररोज काही वेळ वाचनासाठी, की या वेळेत मी वाचणारच आहे. वेळ ठरवा, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, हळूहळू वाढत जाईल ती वेळ ठरवावी लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तकं निवडता आली पाहिजेत. चांगलं पुस्तक कोणतं आणि वाईट पुस्तक नसतंच, परंतु त्याच्यातले विचार किंवा हलकं साहित्य आपण म्हणू, रेल्वे स्टेशनवर मिळणारं साहित्य जे आहे ते मनोरंजन करणारं साहित्य आहे. तर ते साहित्य जे आहे ती पुस्तकं निवड आपल्याला करता आली पाहिजे. त्याच्याप्रमाणे विविध प्रकारचं साहित्य वाचल्यानंतर त्याच्यातून कादंबऱ्या आहेत, आत्मचरित्र आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचं जर साहित्य वाचलं तर आपला व्यक्तिमत्व विकास होतो. ही चरित्र जी आहेत, ही चरित्र आपलं चरित्र घडवतात. आणि त्याच्यामुळे चरित्रांचं वाचन, कादंबऱ्यांचं वाचन, आणि या डिजिटल युगामध्ये आपण म्हणतोय की युगात ई-बुक्स आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, हे सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु आपण त्याच्यासाठी वेळ देणं जे आहे गरजेचं आहे. आता या वाचनाचे प्रकार ज्यावेळेस आपण म्हणतो तर वाचनाचे एक 2-3 प्रकार आपल्यासमोर येतात. एक आहे प्रकट वाचन, जे आज आपण करणार आहोत. प्रकट वाचनामध्ये काय होतं, दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळेल अशा रीतीने मोठ्याने केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन. लेखकाने लिहिलेले विचार, भावना, कल्पना योग्य त्या विरामचिन्हासह, योग्य ठिकाणी आघात देत, स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचवणे हे वाचकाचे काम असते. जे तुम्हाला करायचं आहे, जे मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे करायचं आहे ते लेखकानं जे लिहिलं आहे त्याने जे विरामचिन्ह वापरली त्याप्रमाणे किती वेळ थांबायचं, कोणत्या अक्षरावर जोर द्यायचा
आणि आपलं वाचन जे आहे ते श्रोत्यांपर्यंत कसं पोहोचेल, जे लेखकाने लिहिलं आहे तेच है ना. तर लेखकाने जे लिहिलं आहे त्याच अर्थाने ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी वाचकाची प्रकट वाचन जे आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मूक वाचन आहे. मूक वाचनमध्ये आपण स्वतःसाठीच वाचत असतो आणि यामध्ये मनातल्या मनात स्वतःसाठी केलेल्या वाचनाला आपण मूक वाचन म्हणतो. यासाठी अर्थग्रहणासाठी, आनंदासाठी, अभ्यासासाठी असे वाचन आपण करत असतो. त्याच्यानंतर अध्ययनप्रवण वाचन जे आहे, ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याच्यामध्ये एक 4-5 प्रकार आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये सर्वेक्षण, एक पुस्तक हातात घेतल्यानंतर आपण पटपट पानं उलटत जातो आणि त्याचं सर्वेक्षण साधारणपणे त्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की परिचय त्याचा काय आहे, शीर्षक काय आहे, त्याचे लेखक कोण आहेत, त्याची उपशीर्षकं काय आहेत, किंवा या पाठाची सुरुवात किंवा शेवट कसा झालेला आहे. हे ओझरतं वाचन जे आहे ते सर्वेक्षण वाचन असतं. त्याच्यानंतर प्रश्ननिश्चिती, एखादा घटक ज्यावेळेस समजून घ्यायचा आहे त्यावेळेस आपण आपल्या समोर प्रश्न निर्माण करायचे की लेखकाने हे लिहिलं आहे तर मला हे समजण्यासाठी त्याच्यासाठी प्रश्न निर्माण करा, उपप्रश्न निर्माण करा आणि वाचन झाल्यानंतर त्या प्रश्नांची, उपप्रश्नांची उत्तरं आपण आपली शोधायची. ते प्रश्न वाचन आहे. त्याच्यानंतर घटक, उपघटक, विभाग यापैकी एक भाग वाचायला सुरुवात करा. फक्त एका वेळेस एक उपघटक किंवा विभाग जर वाचला तर ते समजतं. नाहीतर कंटिन्युअस पुस्तक घेतलं आणि खालीच ठेवलं नाही तर विचार आणि घटकांचं वाचनसुद्धा केलं जातं. आणि त्याच्यानंतर मनन आणि उजळणी. एकदा पुस्तक वाचून झाल्यानंतर आपण त्या गोष्टीवर मला हे किती समजलं आहे किंवा लेखकाने जे सांगितलं ते मी मांडू शकतो का, पुस्तक बाजूला ठेवून याचा प्रयत्न करा, मनातल्या मनामध्ये करा, त्याची उजळणी करा. तर अशा प्रकारे हे वाचन जे आहे, वाचन संस्कृतीमध्ये वाचनाचं महत्त्व तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी किंवा तुमच्या कल्पनाशीलतेला वाव देण्यासाठी याच्यामध्ये आपण बघू शकतो की भाषाकोश, शब्दसंग्रह वाढतो तुमचा, जिज्ञासापूर्ती, ज्ञान, मनुष्याची प्रवृत्ती आहे जाणण्याची. हे जाणण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती तुमची वाचनाने आणि पुस्तकं पूर्ण करतात. त्याचप्रमाणे बहुश्रुतता येते. तुम्ही एकाच विषयाचं ज्ञान, फक्त मी फिजिक्स स्पेशल घेतलं किंवा हिंदी स्पेशल घेतलं आहे तर फक्त हिंदीचंच मला माहीत आहे, तर बहुश्रुतता, अनेक विषयांबद्दलचं ज्ञान आपल्याला वेगवेगळ्या वाचनातून येतं. आणि वाचनासंबंधीचं वाचन आणि लेखन ही कौशल्य एकमेकावर आधारित आहेत. लिहिलेलं असल्याशिवाय वाचता येत नाही आणि वाचल्याशिवाय लिहिता येत नाही, हे ना. लिहायचं असेल तर वाचावं लागेल आणि वाचण्यासाठी काहीतरी लिहिलेलं असायला पाहिजे. तर ही कौशल्य एकमेकावर आश्रित असतात. तर अशा प्रकारे हे वाचनाची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्ही याच्यातून काहीतरी म्हणजे वाचन कशा प्रकारे करावं एवढं जरी हे गेलं आणि इथपासून पुढे थोडासा वेळ काढण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये निश्चितपणे बदल होईल. मी तुम्हाला सर्वांना या वाचन संकल्पाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कसं वाचावं, वाचनाचे प्रकार आणि काय वाचू नये किंवा किती चांगलं साहित्य वाचावं आणि कसं वाचावं, तर हे याबद्दल सरांनी सांगितलं. आणि सरांनी फार छान मुद्दा मांडला की डिजिटल रिसोर्सेसचा वापर करूनही आपण अलीकडे वाचू शकतो आहे. तर ही ह्या काळाचा महिमा म्हणता येईल आपल्याला की अगदी तुम्हाला पुस्तकच हातात घेऊन वाचावीत हा काळ राहिलेला नाही. डिजिटल स्वरूपात सुद्धा वाचन चळवळ तुम्ही वाचून चालू ठेवू शकता किंवा वाचनाचं योगदान या चळवळीमध्ये निश्चित देऊ शकता. यानंतर डॉक्टर लीना चांदोरकर, इंग्लिश डिपार्टमेंटच्या हेड, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. नमस्कार. माझ्या आधी बोललेले सगळे विद्वान माझे कलीग्स त्यांनी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे की वाचन का करावं, त्याचं महत्त्व काय आहे. म्हणून मी ते पुन्हा उजळणी करणार नाही. मी फक्त तुम्हाला सांगेन की वाचन, आता न्यू इयर आहे, न्यू इयर रेझोल्युशन तुम्ही सगळ्यांनी केलं असेल. एक चांगलं रेझोल्युशन करा. ते रेझोल्युशन की आय विल स्टार्ट रीडिंग मोर. So I think we make this every year, but we don't follow it up. So how to follow it up? How to keep that resolution? Let me just give you some pointers. See, the thing is that first reach out for a book which is easy for you. That is the first thing. Easy, entertaining, interesting. That will make your job less tedious.
So that is one thing. Choose a book which you will like. Afterwards, when you have made it into a habit, they say that, if you consistently do something for 21 days, it becomes a habit. All right. So after you have made it a habit, then you can go out of your comfort zone and choose a book which is slightly more difficult. But when you're starting off, choose something which is simple, which is easy, which is interesting, and which will keep you engaged. That is the first thing. Second is, demarcate a time every day where you will decide. Start with baby steps. Say, I will read for 10 minutes. Some people like to read in the morning. Some people like to read whenever they get time during the day. I personally prefer to read before going to sleep, So that is my bedtime ritual. I always keep an interesting book at my bedside table, and before going to sleep, I read. So you choose the time and keep to it. All right. Every day, start with just 10 minutes. You can then increase it. That is the next step. Another is consistency. Continue. Don't do it for 2 days and then discontinue it. Continue it for 21 days. Then the next step is that find friends who are also interested in reading, who are avid readers, or join a book club. Joining a book club is a very good idea, because there you will share your ideas. Once you've read a book, then you want to talk about it, right? So you want to discuss it. Something has intrigued you, something has made you question your own value system in that book. So you want to talk about it. So joining a book club is a very good idea. Do that. Or if you don't have access to a book club, just get together with a few friends who are avid readers. That is a good idea. And another thing is, get access to a good library, or see to it that you visit book fairs. We had a book festival recently, and that was a very good opportunity, that you visit bookstores, book fairs, book festivals, and that you pick up books which interest you. That is also one thing. So these are certain pointers, and then gradually you will realize after 1 month that you cannot get through the day without reading a little bit, and then you have become a reader. Actually, some people say that, we do read. What do you read? You read social media? No, I am totally against it. Browsing social media is not categorized as reading. Reading a book is reading. Going through other people's Instagram feeds is not reading. Okay? So read books. That is categorized as reading. And social media is actually eating into a lot of your spare time, which leaves you with absolutely no time to read good books written by good authors. So make it a habit, and I guarantee that maybe after a month, you would, and make it a New Year resolution. This year, I will read 1 book per month. So it will be 12 books in a year. All the famous people who are so busy, they all are avid readers. If they can find the time to read books, why can't you? College period is the time is the time when you should be reading the most. Okay, so do that, and I am sure that by the end of 2025 you would be a very rich person. How? You would have read at least 12 books. So with that little piece of advice, I stop here, and thank you for giving me this opportunity. थँक्यू सो मच मॅम. यानंतर मराठी विभाग प्रमुख वर्षा तोडमल, प्राध्यापक वर्षा तोडमल यांना मी विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावं. सगळ्यांना नमस्कार. व्यासपीठावरील सगळे माझे सहकारी
त्यांनी तुमच्याशी अगदी छान संवाद साधलेलाच आहे. पण मला 2 महत्त्वाच्या गोष्टी असं सांगायच्या आहेत की पहिल्यांदा आपण असा विचार केला पाहिजे की आपण का वाचतो आणि कशासाठी वाचतो. का वाचायला हवं आणि कशासाठी वाचायला हवं हे जर आपल्याला चांगलं समजलं तर आपल्याला अधिक चांगलं पुस्तक उमजेल. एक चीनी म्हण अशी आहे की तुमच्याकडे जर 10 रुपये असतील तर त्यातले 8 रुपये हे तुम्ही तुमच्यासाठी ठेवा आणि त्यातला 1 रुपया जो आहे त्याचं गुलाबाचं फूल घ्या आणि दुसऱ्या 1 रुपयाचं छानसं पुस्तक घ्या. 1 रुपयाचं गुलाबाचं फूल का जगावं हे सांगेल तर 1 रुपयाचं पुस्तक कसं जगावं हे तुम्हाला सांगेल. का जगावं आणि कसं जगावं हे आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. आयुष्य कशाने घडत असतं? पुस्तकांमुळे आयुष्य घडत असतं. तुम्ही वि. स. खांडेकर काय म्हणतात ते नक्की लक्षात ठेवा. सरस्वतीच्या कृपाप्रसादाचा असो अगर निसर्गाची योग्य ती योजना, तलवार आणि नांगर यापेक्षा सुद्धा टिचभर लेखणीच अधिक भारी ठरते. रणांगणावरचे रक्ताचे पूर हे काही पावसाळे आले नाहीत तोच वाहून जातात, पण कागदाच्या कपट्यावरचा शाईचा डाग शेकडो उन्हाळे आले तरीसुद्धा ओलाच राहतो. सोन्याची तागडी मालकाच्या पश्चात मातीमोल होते, पण लाकडाच्या लेखणीतून उभं राहिलेलं नरसिंहाचं रूप हे देव्हाऱ्यात जाऊन बसत असतं. याचं तात्पर्य काय आहे तर लेखणीची पिकं ही कधीच नष्ट होत नसतात आणि म्हणून आपण पुस्तकांच्या सहवासात राहायला हवं. चांगल्या सवयी लावून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. सवयी आपला सांभाळ करतात, पण त्या चांगल्या सवयी आपण लावून घ्याव्या लागतात. हे मी का सांगते आहे कारण आपण पुस्तक वाचतो पण मन कुठेतरी भरकटत असतं. पुस्तकाची पानं फक्त आपण उलटत असतो, आपलं मन तिथे नसतं आणि त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये त्या अक्षरांचा प्रवास होत नसतो. त्यामुळे चांगले लेखक वाचणं, चांगले कवी वाचणं, कारण पुस्तकं हेच तुमचे खरे मित्र असतात. तीर्थात श्रेष्ठ प्रयाग की काशी हे एक वेळ सांगणं कठीण आहे. फुलात श्रेष्ठ गुलाब की केवडा हे एक वेळ सांगणं कठीण आहे. पण माणसाच्या बुद्धीनं उभा राहिलेला सगळ्यात महत्त्वाचा स्तंभ हा वाङ्मयाचा आहे, पुस्तकांचा आहे आणि म्हणून ती खरी मैत्री असते. एक वेळ आपला मित्रमैत्रीण आपल्याला फसवेल, पण पुस्तक कधी दगा देत नाहीत, पुस्तक कधीच फसवत नाहीत. पुस्तक जगण्याचा रस्ता दाखवत असतात, परंतु त्या पुस्तकांमध्ये मनापासून आपण गेलं पाहिजे आणि म्हणून पुस्तक जर समजून घ्यायचं असेल तर त्या पुस्तकाबरोबर आपलं मन तिथे असलं पाहिजे. तुम्ही चांगले कवी वाचा, कुसुमाग्रज वाचा, पाडगावकर वाचा, इंदिरा संत आहेत, कवयित्री शांताबाई शेळके आहेत, कवी अनिल आहेत. या सगळ्यांच्या कवितासुद्धा आपल्याला खूप काही जगण्याचा वेगळा अर्थ सांगत असतात. पाडगावकर एका कवितेत बघा किती छान म्हणतात की प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल आहे, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं फूल आहे. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी सारं काही विसरावं लागतं. आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलंसुद्धा आपल्याला होत असतं पारखं. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतात तसे फाटे असतात, गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी सगळीकडं कावळेच असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरीसुद्धा या जगात वावरावं लागतं. आपलं मन आपल्याला सावरावं लागतं. मोरधुंद नाचतो म्हणून आपण का नाराज व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. वारात यायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा आणि त्यासाठी पुस्तकांचा सहवास आपल्याबरोबर हवा. ज्याच्या ज्याच्याजवळ ही पुस्तकं आहेत त्याच्यामुळे माणूस घडेल, माणूस संपन्न होईल, माणूस समृद्ध होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं व्यक्तिमत्व उभारून येत असतं. आणि चांगलं व्यक्तिमत्व केव्हा घडेल? चांगली पुस्तकं, चांगली माणसं आपल्या सहवासात असतील तर. आज हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा इथे घडतो आहे, तर नवीन वर्षामध्ये आपण चांगला संकल्प करूयात. संकल्प याचा अर्थ काय? स अधिक कल्प. स म्हणजे चांगलं आणि कल्प म्हणजे औषध. तर चांगल्या पुस्तकांचं वाचन करण्याचा संकल्प करूयात. मोबाईलवरती, काचेवरती आपण हात फिरवत राहतो, त्याच्यावरती पुस्तकं वाचत राहतो, पण ती पुस्तकं आपल्या पाठीवरून हात फिरवणारी नसतात.
हातात घेतलेलं पुस्तक, त्याचं उलटलेलं पान, त्याचा येणारा वास, तो जेव्हा आपल्या अंगावरून मायेनं हात फिरवतो तेव्हा आपल्याला वाटतं की खरंच आपलं मित्र, मैत्रीण, मैत्र हे सगळं या पुस्तकांमध्ये असतं. त्या पुस्तकांच्या सहवासात राहण्याचा आपण संकल्प करूयात. अनेकांनी अनेक मुद्दे मांडलेत, त्यामुळे मी थोडंच बोलते. आजच्या या कार्यक्रमाच्या संयोजक प्रोफेसर वंदना शेलार मॅडम यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. अत्यंत मंत्रमुग्ध वातावरण मॅडमने केलं. इतक्या सुंदर कविता आणि इतक्या ओघवत्या भाषेमध्ये त्यांनी सांगितल्या की वाचनाची ताकद आहे, वाचनातून माणूस कसा बोलू शकतो आणि कसा घडू शकतो हे आपण आत्ता इथे पाहिलं. यानंतर आपण सामूहिक वाचन या उपक्रमाला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला मराठी पुस्तकं जी मुलं वाचणार आहेत ती पुढे येऊन आपला एक उतारा साधारण 5 ते 7 मिनटं आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देऊयात. यामध्ये मराठी पुस्तकं वाचणारे विद्यार्थी सुरुवातीला येतील. त्यानंतर हिंदी पुस्तकं ज्यांनी निवडलेली आहेत वाचनासाठी ती पुढे येतील आणि मग त्यानंतर इंग्रजी पुस्तकं जी मुलं वाचणार आहेत ती क्रमाक्रमाने पुढे येतील. तर आपण तो कागद ज्याच्यावर नाव नोंदणी करून घेतला आहे विद्यार्थ्यांचा, तो कागद इथे मला दिला तर मी तसं विद्यार्थ्यांचं नाव घेईन आणि मग त्याने समोर येऊन आपलं जे काही ठरलेलं पुस्तक आहे स्वतःचा परिचय करून द्यायचा आहे. पुस्तकाचं शीर्षक, लेखक हे सुरुवातीला सांगून मग अभिवाचनाला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला मी गोविंद बिबे या विद्यार्थ्याला समोर येण्याची विनंती करेन की त्याने यावं आणि अभिवाचनाला सुरुवात करावी. गोविंद बिबे हा बिलीपचा विद्यार्थी आहे, तर त्याने या उपक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार, माझं नाव गोविंद बिबे आहे. मी ग्रंथालय आणि माहितीशास्त्राचा विद्यार्थी आहे. ज्या पुस्तकाचं प्रकट वाचन मी आपल्यासमोर करणार आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे आमचा बाप आणि आम्ही. डॉक्टर नरेंद्र जाधवांचं हे पुस्तक आहे. त्या पुस्तकातील लेखकाने आपल्या आजीबद्दल जे काही लिहिलेलं आहे तो उतारा मी आपल्यासमोर वाचणार आहे. राही बाई ग, राही बाई ग, तुला तुझा दुलरी वाडा, वाड्याला वाड्याला तुझ्या खिडक्या चार, राही बाई ग. हे गाणे अधूनमधून ऐकू आले की हमखास तुझी आठवण येते, कारण राहीबाई हे तुझे नाव होते आजी. आमच्या लहानपणी मात्र तुला उल्लेख कोणी राहीबाई असा केलेला स्मरत नाही. आम्ही सर्वांनी तुला राही आई असे संबोधावे हा तू घालून दिलेला दंडक. त्यामुळे आमच्या जन्मदात्या आईला मात्र आम्हाला बाई म्हणावे लागे. मनात खोलवर कुठेतरी वाईट वाटत असे. स्वतःच्याच आईला बाई म्हणायचे आणि आजीला मात्र आई. यात जन्मदात्रीवर अन्याय होतो असे वाटायचे. खरं सांगू का, तुझ्याबद्दल अनेक बाबतीत माझ्या मनात आडी होती. अगदी आत्तापर्यंत माझ्या लहानपणच्या तुझ्याबद्दलच्या आठवणी फारशा सुखावह नव्हत्या. आजीबद्दल पारंपरिक कल्पनांना पूर्ण छेद देणाऱ्या होत्या. मला तुझा सहवास फारसा लाभला नाही, कारण मी तुझा सर्वात धाकटा नातू. तू मला कधी पाहू शकली नाहीस, कारण मी जन्माला येण्याच्या कित्येक वर्ष अगोदर तुझी दृष्टी संपूर्णपणे अधू झाली होती. डोळ्यात फूल पडून म्हणजे कॅटरॅक्टससारखा सर्वसामान्य दोष असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे माझ्या मनात तुझी जी मूर्ती आहे ती घट्ट काळा रंग, उबाडधोबाड चेहरेपट्टी, बेताची उंची आणि कुरुष शरीरयष्टी अशी. त्यातून तुझ्या चेहऱ्यावर सतत त्रासिक भाव, आजारपणामुळे किंवा इतरांवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे सतत चिडचिड करायचीस. तुझे केस मात्र विलक्षण सुंदर होते, संपूर्णपणे रुपेरी, अगदी कुठल्याही अँगलमधून पाहिले तरी चमकणारे. त्यातून माझ्या आईने तुला आंघोळ घातल्यानंतर इतर कोणाचीही मदत नाकारून तू स्वतःच मन लावून तुझे केस विंचरायचीस आणि मग प्रयत्नपूर्वक त्याचा सुपारी एवढा बुचडा बांधायचीस. तुला सांगितले नाही कधी, पण त्यावेळी तू खूप मस्त दिसायचीस. माझी मुलगी अपूर्वा लहानपणी तिच्या आजीच्या अंगाला स्पर्श करत म्हणत असे, हाऊ नाईस, हात मऊ मऊ, पाय मऊ मऊ. माझ्या लहानपणी तुझेही असेच असणार ग, पण तुझ्याजवळ जाण्याची आम्हा भावंडांची शामत नव्हती. मी किंवा तृषा दोघांपैकी कोणीही तुझ्या तावडीत चुकून माकून सापडलो की कारण असो वा नसो तू सरळ मारायला सुरुवात करायचीस, कारण तुझे तुलाच ठाऊक. रोजच्या रोज बचकभर तंबाखू पत्र्यावर ठेवून खरपूस भाजण्याचा प्रकार चालू असायचा. मशिरी बनवण्यासाठी ठसका लागून आमचे प्राण कंठाशी यायचे. नंतर कित्येक तास तो उग्र दर्प घरात भरून राहत असे. तू मात्र स्वस्त चित्ताने तासनतास बोळक्या तोंडातल्या उरल्या सुरल्या दातांना मशिरी लावण्यात मशगूल असायचीस. एरवी तुझ्या हालचाली मर्यादित, पण तोंडाची टकळी मात्र अखंडपणे चालू.
तुझ्या बिछाण्याजवळ एक ॲल्युमिनियमचा लोटा होता. त्यात थुकण्यासाठी तू पॉज घ्यायचीस, तेवढीच तुझ्या जिभेला विश्रांती. तू गेलीस त्यावेळी मी 12 वर्षाचा होतो. तो दिवस मला आजही आठवतो. 16 ऑगस्ट 1965 श्रावणी सोमवार होता. आपल्या वडाळ्याच्या घरी तू मरणासन्न अवस्थेत पडून होतीस. सारे गणगोत गोळा झाले होते. कोणीतरी मी शाळेत त्या दिवशी जाऊ नये असे सुचवले. मी तो विचार झटकून टाकला. सर्वांचे सुतकी चेहरे गोंधळून टाकत होते. तिथून दूर पळून जावे असे मला वाटत होते. शिवाय त्या दिवशी तिमाही परीक्षेचे पेपर मिळणार होते. रिझल्टही पाहायची उत्सुकता होती. त्यामुळे मी शाळेत निघून गेलो. नादान होतो मी. गेल्या वर्षी भारत सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आपल्या कुटुंबावर एक छोटी टेलिफिल्म केली होती. त्याचा एक भाग म्हणून आपल्या गावी नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे शेतीवाडी करणारे चुलत भाऊ आहेत. त्यांची तिथे जाऊन मुलाखत घेण्यात आली होती. थोरला वसंत भाऊ स्पष्टपणे म्हणाला, दामू काका आणि त्यांच्या मुलांची प्रगती झाली ती हे गाव सोडून मुंबईला गेल्यामुळे. ते इथे राहिले असते तर आमच्यासारखे अल्पभूरक शेतकरी राहिले असते. गाव सोडून आपले कुटुंब का आले मुंबईला? तुझ्यामुळे आजी, केवळ तुझ्यामुळे. तुझ्या जिद्दीची सुरुवात तेथून होते. नाशिक जिल्ह्यातील अकराळा गावातील भिवनिंबाची तू मुलगी, रुंजाबाबाची तू दुसरी बायको. पहिल्या पत्नीला मूल झाले नाही म्हणून तिला टाकून रुंजाबाबाचे तुझ्याशी लग्न लागले. तुला 2 मुलगे आणि 2 मुली झाल्या. त्यापैकी 2च जगले. दामू आमचा बाप आणि नाजुका आमची आत्या. 1916-17च्या सुमारात महाराष्ट्रात जी प्लेगची साथ आली होती त्यात रुंजाबाबा गेले. नवऱ्याचा आधार नाही, जमीन असून नसल्यासारखी. पण आजी, तू आपल्या 2 लहान मुलांना सांभाळत जिद्दीने उभी राहिलीस. मोलमजुरी करून त्यांची उपासमार टाळू शकलीस. त्यावेळी दामू असावा 8-10 वर्षाचा, तर नाजुका असावी 3-4 वर्षाची. दामूचा चुलत भाऊ माधव वयात आलेला होता. त्याचे आई बाबा दोघेही प्लेगमध्ये दगावले होते. त्याच्यावरती तू मातृछत्र धरलेस. माधव हा तरणा बांडगडी. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. मी ओंकार प्रसाद जोशी, MA हिंदी छात्राचा विद्यार्थी. मी मराठीमध्ये पुस्तक वाचतो आहे आणि लँग्वेज इश्यू नाही आहे. तर मी वाचणार आहे सह्याद्रीपुत्र, जे प्राध्यापक सतीश नारायण वाघमारे यांची लिखित आहे. प्रवासवर्णन लिखित आहे ही. हे जसं तुम्ही शिवप्रेमी आहात, आम्ही शिवप्रेमी आहोत, तसं तेही शिवप्रेमी आहेत. मी लेखकाविषयी थोडी माहिती सांगतो. हे त्यांचे प्राध्यापक प्रमोद मारुती मांडे हे त्यांच्यावर आधारित आहे. त्यांनी 40 वर्ष पद्मभ्रमण करून ते जे फेमस फोटोग्राफर आहेत आणि अनेक भ्रमण करून महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राबाहेर पण सुद्धा गड किल्ले याच्यावर खूप मोठे संशोधन केलेले आहेत. तर मी त्यांचा एक हे आहे चॅप्टर आहे ते वाचू इच्छितो मी. दुर्ग चळवळींसाठी झटणारा दीपस्तंभ. ह्यांनी लिहिले आहेत डॉक्टर अनिल देशमुख, जे शिक्षण तज्ज्ञ आहेत. हे प्रमोद मांडे गुरुजी यांच्या जे कौतुक केलेले आहेत त्यांच्या लिहिले आहे. मानवी मन म्हणजे असा निराशा, सुख, दुःख, चढ उतार यांनी बनलेलं एक गुलाबी कोडं आहे. ते सुटले यशस्वीपणे सोडवता आले तरच जगण्याला खराच आनंद मिळतो. प्रमोद मांडे उर्फ भाऊ हे यापैकी हे व्यक्तिमत्व, साधी राहणी, पोशाखातील सुव्यवस्थापना, मुडू आणि मोजकेच बोलणे, हे कोणत्याही कामास सदैव तयार असणे, हे समोराच्या व्यक्तीवर छाप पडते. भाऊंचा बोलण्याची एक विशिष्ट, खुबीदार आणि चित्तकर्षक स्टाईल आहे. त्यांचं वर्णन शब्द करणे अवघड आहे. भाऊंची व माझी ओळख ही 3 वर्षांपूर्वी श्री दीपक पायगुडे यांनी करून दिली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत हे मैत्रीचे रूपांतर कौटुंबिक संबंधात व या कौटुंबिक संबंध रूपांतर भावांच्या नात्यात झाले. ते आम्हाला कळलेच नाही. प्रमोद मांडे हे व्यक्तिमत्व अशी आहे की त्यांचे प्रत्यंतर अनेकांना आलेले आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर 2-3 प्रसंग असे घडले
ते या लेखात सांगणे आवश्यक वाटते. बालगंधर्व नाट्यगृह पुणे सकाळपासून भाऊ कलादालनात ठाण मांडून बसून होते. प्रदर्शन लावण्यात गडून गेले होते तेव्हा चहा, नाश्ता, जेवण, झोप हे सगळं त्यांचं कार्यक्रम कलादालनातच सुरू होतं. याच वेळी त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या, सिरियस होत्या. ही घटना भाऊंनी कोणालाच सांगितली नव्हती. मी त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं? कोणालाच का सांगितलं, कल्पना दिली? त्यावर भाऊंनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले, सर, मी जर ही घटना इथे सांगितली तर इथला सगळा टेपांचं निघून जाईल आणि प्रदर्शन यशस्वी होणार नाही. स्वतःचं या वागण्यात, बोलण्यात व चेहऱ्यावरही त्यांनी हे दुःख दिसू दिले नाही. प्रदर्शन उत्तम, भव्य व देखणे मानले गेले. अनेकांना ते पाहिले, अपेक्षित प्रतिसाद मिळाला. लोकांनी तोंड भरून कौतुक केलं. प्रदर्शन अत्यंत यशस्वी झाले. पण प्रदर्शनानंतर 2 दिवसातच त्यांची पत्नी दुःखात निधन झाले. ते थोडं अजून एक आहे. ते अंतराळी तीव्र वेदनांची कळ त्यांनी कशी सहेली समवेल असेल. कार्यनिष्ठा किती असू शकतो हे भाऊंकडूनच भाग्यवंतांनाही शिकावे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव हर्षाली विजय उबाळे. मी TYBA सायकॉलॉजीची स्टुडंट आहे. आज मी धागे आडवे उभे अनिल अवचट यांनी लिहिलेल्या पुस्तकातला थोडं वाचन करणार आहे. सो ह्या पुस्तकात यातना यंत्रात सापडलेल्या मानव समूहाविषयी मांडलेलं आहे आणि त्यात वेगवेगळे घटक आहेत, ते त्यात एक मांडलेले आहेत. त्यातला एक म्हणजे वस्त्या वेश्यांच्या, हा पहिला घटक आहे. त्यातलं थोडंसं मी वाचन करीत आहे. काही लोकांच्या सोयीसाठी विपरीत व्यवस्था निर्माण करायची आणि त्यातून बळकट झालेला वेश्या व्यवसाय ही समाजाची मूलभूत गरज आहे असं भासवायचं हे चुकीचं आहे. काही अनुभवी लोक सांगतात हा वेश्या व्यवसाय संस्कृती प्रधानाच्या प्राचीन काळापासून आहे. तो आजवर कुणी टाळू शकलेला नाही. संपन्न देशातही तो आहे. त्यामुळे तो मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो. पण मला हे पटत नाही. जे मानव निर्मित आहे त्याचा विनाशही माणूस करू शकतो यावर माझा विश्वास आहे. म्हणून अशी समाजरचना निर्माण करता येणे शक्य आहे की ज्याच्यात स्त्रीला पोटासाठी शरीर लागणार नाही. तोपर्यंत काय करायचं आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करणं भाग आहे. त्यांना धोकादायक घरातून सुरक्षित घरात हरवणं, सावकारांच्या कर्जातून मुक्त करणं, घरवालीचा निम्मा वाटा कमी करता येईल तेवढं कमी करणं, सक्तीने मुली पळवून बाजारात आणणाऱ्यांना कडक शिक्षा ठोकावणं इत्यादी. असं म्हटलं की काहीजण म्हणतात म्हणजे तुम्हाला ही सिस्टम मोडायची नाही आहे, तिला वंगण घालून अधिक सफाईतीने चालतं करायचं आहे. म्हणजे एका अर्थाने तुम्ही ह्या व्यवस्थेचे छुपे आणि अधिक घातक असे संरक्षण आहात. यावर मी म्हणतो, तुम्हाला म्हणायचे ते म्हणा. त्यांना या परिस्थितीत ठेवणं अमानवी आहे. तुमची नवीन समाजरचना येईपर्यंत कामठापुरातली जुनी इमारत कोसळायची थांबणार नाही आहे. धन्यवाद. Everyone, what would you do today if today was your last day? That's a scary thought, right? Well, the book I'm reading today is by Adam Silvera, They Both Die at the End, which asks this very question. It's a diary entry type of book where the writing style is very unique. So the first diary entry is, Mateo, 12:22 p.m. 12 hours ago, I received a phone call telling me I'm going to die today. In my very own Mateo way, I've said tons of goodbyes already to my dad, best friend, and goddaughter. But the most important goodbye is the one I said to past Mateo, who I left behind at home when my last friend accompanied me into a world that has it out for us. Rufus has done so much for me, and I'm here to help him confront any demons following him. Except we can't whip out any flaming swords or crosses that double as throwing stars like in fantasy books.
His company has helped me, and maybe mine will help him too, through any heartache. 12 hours ago, I received the phone call telling me I was going to die today, and I am more alive now than I was then. Very good morning everyone, myself Prachi Pandey, and today the book I'm going to read out here is Before Your Memory Fades by a Japanese author Toshikazu Kawaguchi, and it was translated by Jeffrey Trouslot. So this novel is based on a cafe which has this particular seat which helps you time travel either in the past, either in the present. But there are a few conditions. First is that you can't move from the seat. You can only meet the people who have been to the cafe, and also there will be a coffee served to you which you have to finish before it gets cold in order to return to the present, or else you'll be turned into a ghost and stuck in the cafe forever. So this is the starting of the book. While here at Hokkaido, Kei Tokita's voice sounded tiny coming from the handset. Hey, relax, it's okay. Nagare Tokita was hearing his wife's voice for the first time in 14 years. He was in Hokkaido, Hakodate to be exact. The city of Hakodate is full of Western-style housing dating for the early 20th century. Those houses dotted throughout the city have a unique architectural style characterized by Japanese ground floors and Western upper floors. The old town charm is enhanced by such popular historic sites such as the Public Hall, a rectangular concrete electricity pole, a first ever erected in Japan, and a red brick warehouse in the historical Bay Area. Kei, on the other side of the phone line, was far away in Tokyo, at a certain cafe that offered its customers the chance to travel through time. It was called Funkuli Funkula. I know it's funny. She has traveled 15 years into the future from the past in order to meet her daughter. In that Tokyo cafe, she only had a brief time before she had to drink her cooling coffee. As he was far away in Hokkaido in northern Japan, Nagare had no idea how far her coffee had cooled already. He was therefore careful to stick to the matter at hand. Thank you. यहाँ पर उपस्थित सभी मान्यवरों और गुरुजनों को मेरा सादर प्रणाम। मैं आज समय के पार यह लघु वैज्ञानिक उपन्यास जो कि बाल साहित्य का जाना माना उपन्यास है, उसके लेखक है जाकिर अली रजनीश और मेरा नाम है विजया नारायण राव दौड़, जो मैं पीएचडी की छात्रा हूँ। तो मैं कुछ अंश उसके पढ़ना चाहूँगी जिसका नाम है सिर उड़ाते। एक मिनट। सिर मुड़ाते ओले। और ये जो उपन्यास आधारित है वो पर्यावरण की समस्या जो कि आजकल बढ़ रही है उसको उजागर करने के लिए लिखा गया है। तो कुछ अंश सादर करती हूँ। समययान को अंतिम बार जांचने के बाद प्रोफेसर हसन ने कंप्यूटर को ऑन किया और उसके कक्ष में जा पहुँचे। दीवार पर उन्होंने कुछ बटन दबाए और दरवाज़ा खुल गया। दोनों लोग उसमें प्रविष्ट हो गए। प्रोफेसर ने एक अलमारी से 2 पैकेट निकाले। वे उसमें से एक पैकेट प्रकाश की ओर बढ़ाते हुए बोले, इसे पहनकर तैयार हो जाओ। यह क्या है? प्रकाश ने पूछा। स्पेस सूट, हसन ने जवाब दिया। अंतरिक्ष में जाने से पहले अंतरिक्ष यात्री इसे पहनते हैं, पर हम लोग तो समय की यात्रा पर जा रहे हैं। हाँ, लेकिन किसी को क्या मालूम कि वहाँ का मौसम कैसा है, इसीलिए पहले से सावधानी ज़रूरी है। यह सुनकर प्रकाश निरुत्तर हो गया और वह सूट पहनने लगा, लेकिन अगले ही पल वह बोल पड़ा, अच्छा अंकल, आपने यह 2 स्पेस सूट क्यों लेकर रखे थे? और यह वाला तो एकदम मेरे साइज़ का है। तुम्हें विज्ञान के बारे में जानने की बहुत रुचि है ना? प्रोफेसर ने समझाया। इसीलिए मैंने सोचा था कि तुम्हें ज़रूर समययान में घुमाऊंगा, इसीलिए मैंने पहले से ही, पर मुझे नहीं मालूम था कि यह अवसर इतनी जल्दी आ जाएगा। प्रकाश मुस्कुरा पड़ा। प्रोफेसर पुनः बोले, वैसे बेटे, तुम मेरी बात मानो तो अभी मेरे साथ जाने का इरादा बदल दो, क्योंकि अभी समययान का परीक्षण भी नहीं हुआ है और किसी को नहीं मालूम कि हमारे साथ क्या। नहीं अंकल, मैं चैलेंज से नहीं डरता। प्रकाश बोला, कल भी तो मैं नहीं डरा था और फिर आज तो आप मेरे साथ हैं, फिर किस बात का डर? ओके ब्रेव बॉय। और प्रोफेसर ने उसके सिर पर हाथ फेरा, जैसी तुम्हारी मर्जी। अब तक दोनों लोग ड्रेस पहन चुके थे। हसन ने प्रकाश की ड्रेस ठीक
की और फिर उसे लेकर समयान के अंदर चले गए। अंदर पहुंचकर प्रकाश को लगा जैसे किसी बड़े से गुब्बारे के भीतर आ गए हो। समयान के अंदर ज़मीन से लेकर ऊपर 4 फीट तक दीवारें पारदर्शी थी, जिनसे बाहर का दृश्य एकदम साफ दिखाई दे रहा था। प्रकाश का मन रोमांच से भर उठा। अचानक उसे हलीमा बेगम की याद आ गई। वह बोला, अच्छा अंकल, आपने आंटी को क्यों नहीं बताया कि हम लोग समय की यात्रा पर जा रहे हैं? इसलिए कि वह हमें यहाँ आने ही नहीं देती और कोई न कोई बहाना करके रोक लेती। हसन मुस्कुराए। वैसे अब तक तो उन्हें पता चल ही गया होगा, और क्या पता कि वह हमें रोकने के लिए चल भी पड़ी हो। लेकिन जब तक आंटी आएगी तब तक तो हम लोग 25वीं सदी में जा पहुँचे होंगे। प्रकाश के होठों पर मुस्कुरा दौड़ गई। है ना अंकल? हाँ बेटे, उन्होंने जवाब दिया और समयान को ऑन कर दिया। बटन दबाते ही समय यंत्र सक्रिय हो उठा। समयान की बाहरी दीवार से धीरे से एक और सरकी और फिर देखते ही देखते वे जोर से नाचने लगी। प्रकाश के 7 रंग मिलकर सफ़ेद हुए और फिर पलक झपकते ही वह अदृश्य हो गया। समय यंत्र तेजी से चल रहा था। 2025, 2100, 2050 सब कुछ पीछे छूटता जा रहा था। घर, प्रयोगशाला, लोग और 21वीं सदी। तेज, बहुत तेज, समय से भी तेज, और उतनी ही तेज भाग रहे थे प्रोफेसर हसन और प्रकाश के मन आगे की ओर। कैसी होगी 25वीं सदी? कैसे होगी 25वीं सदी के लोग? हमारा हिंदुस्तान, एक वाक्य पूर्ण करते, तब तक कितनी तरक्की कर चुका होगा। धन्यवाद। मैं दीपिका धांडे, हिंदी विभाग की PhD की छात्रा हूँ। मेरा शोध का विषय है आदिवासी कहानी संग्रह में शोध कर रही हूँ। तो हम सभी जानते हैं कि हमारे देश के राष्ट्रपति एक आदिवासी महिला है, और ये हमारे लिए बहुत गौरव की बात है। तो उन्हीं का आत्मचरित्र है राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू, राय सीना हिल्स तक। ये गोपाल शर्मा द्वारा लिखित है। इन्हीं के कुछ अंश में आज आपके सामने पढ़ना चाहूँगी। आदिवासी के स्वप्न और यथार्थ। हमारे देश के राष्ट्रपति हमारे बापू महात्मा गांधी भी नहीं सोच सके होंगे कि एक दिन जब भारत के लोग अपनी आज़ादी के 75वें वर्ष का जश्न मनाएंगे, ऐसी घोषणा भारत के तत्कालीन प्रधानमंत्री द्वारा की जाएंगी। रायसीना हिल्स तक श्रीमती मुर्मू की यात्रा को एक रूपक के रूप में भी देखा जा सकता है, और इसे राष्ट्र की मुख्य धारा में जगह पाने के लिए आदिवासी लोगों के संघर्ष के प्रतीक और उनकी आधिकारिक विजय के सूचक के रूप में भी। अब जो यह हो गया है वह अपने आप में एक अभूतपूर्व है। अभूतपूर्व क्या, इसके लिए तो शब्द भी छोटा दिखाई देता है। सबके अनुमान धरे के धरे रह गए। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वो किया जो किसी ने सोचा ही नहीं था। एक आदिवासी समाज की बहन एक दिन देश के सर्वोच्च पद पर बैठेंगी, राष्ट्रपति बनेंगी और 3 सेनाओं की मुखिया भी बनेंगी। पीएम ने परंपरा बदल दी है। एक चमत्कार हुआ है। पहले ऐसा हुआ करता था कि एक बड़े परिवार में पैदा हुआ उच्च परिष्कृत कुलभूषण, विदेश में शिक्षित और प्रतिष्ठित व्यक्ति बहुधा राष्ट्रपति के पद में सुशोभित किया करता था। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण जैसे विद्वान और राजेंद्र प्रसाद जैसे स्वाधीनता सेनानी इस पद को सुशोभित करते थे। आज एक गरीब परिवार में जन्मी एक साधारण महिला राष्ट्रपति बन सकी है। क्या पहले किसी ने तिलका मांझी को जाना था? क्या बिजू श्याम को पहले कोई जानता था? आदिवासी कला और कलाकार, उनका साहित्य और साहित्यकार, नृत्य रूप में और नर्तक आदि हमारी जिज्ञासा, कुतूहल और आश्चर्य का विषय भर हुआ करते थे। उनमें प्रतिभा कितनी है उनका पता कहाँ चल पाता था। वह निष्क्रिय और बेकार होकर रहती थी। हमारे आदिवासी समाज में भूले बिसरे लोग अब सामने आकर अपनी योग्यता और क्षमता प्रदर्शित कर रहे हैं। हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उनको चुन चुन कर सम्मान दे रहे हैं। प्रशासन, सरकार और हर कोई उनको उनके योग्य काम दे रहा है। समाज और राष्ट्र उन्हें उनका हिस्सा दे रहा है। वे इसके काबिल है। कहने की ज़रूरत नहीं है कि मुर्मू के राष्ट्रपति पद में नामांकन की समाज के सभी वर्गों की सराहना की है। आदिवासी समाज को भी उनकी उम्मीदवारी पर बहुत गर्व महसूस हुआ। मैं इस बात की घोषणा के बारे में पहले ही संकेत दे चुका हूँ। अब मैं आपको बताता हूँ कि भारत के आज़ाद होते ही गांधी जी
गांधी जी हमसे क्या चाहते थे, यह जानना बहुत ज़रूरी है। ऐसे समय में जब विरोधी राजनीतिक दल बात बेबात उलझ रहे हैं और उलझा रहे हैं, राष्ट्रपति के पद में सबसे उपयुक्त उम्मीदवार चुनने की कोशिश करने के मार्ग को रोड़े अटका रहे हैं। मैं आपको बताता हूँ कि महात्मा जी चाहते थे कि जब हम स्वतंत्र भारत में अपना पहला राष्ट्रपति चुनने के लिए तैयार हो तब एक ऐसे व्यक्तित्व को इस पद पर बैठाए जो कुछ अहार्थ पूरी करता हो। धन्यवाद. उपस्थित मान्यवर आणि सर्वांना माझा नमस्कार. मी जे पुस्तक वाचणार आहे त्याचं नाव आहे स्वरयोगिनी आणि स्वरयोगिनी लता आणि ते त्यांच्या लेखिका आहे मधुवंती सप्रे. ते म्हणतात, आजच्या जगातील एक गायिका जेव्हा भगवंताच्या हातातील बासरी होते तेव्हा तिचं नातं विश्वातील जे मंगल उदांत उत्तम यांच्याशी जोडलं जातं. ती काळाच्या पलीकडे पोहोचते, देशाच्या सीमा ओलांडते आणि अखिल मानववंशाशी संवाद साधते. लता मंगेशकर हा या शतकातील लोकोत्तर दिव्य आविष्कार आहे. त्यांचं संगीत, त्यांची साधना, त्यांचे संस्कार, त्यांच्या निष्ठा, त्यांचा परिचय आपले जीवन समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी करून घेतला पाहिजे. याकरिता ललित शैलीत लिहिलेलं हे सांगीतिक चरित्र स्वरयोगिनी लता. एकाकी यशस्वी लढत. लता दिदींचं गाणं हे देवाघरचं देणं, मंगेशकरांचं देणं. माननीय दीनानाथांचं गाणं आहे. दिदींच्या आवाजात गाण्यात विलक्षण ताकद आहे. ही ताकद एखाद्या मल्लाची हुकुमाची नसून लढीवाळ सुरांची आहे. त्यांच्या गळ्यात येणारा कोमल मुलायम मखमली सूर सर्वसामान्य श्रोत्यांना भारावून टाकतच, पण भले भले उस्ताद, गवई, संगीतकार या संगीत तज्ज्ञांनासुद्धा डोलायला लावतात. ही किमया जादूभरी किंवा अद्भुत अशीच आहे. अद्भुत का म्हणायचं, ज्याचं विश्लेषण करताच येत नाही. निसर्गातले सगळे सद्गुण एकत्र करून त्या उपमा, ते अलंकार जरी दिदींच्या आवाजाचं वर्णन करायला वापरले तरी हाती काय लागणार. फक्त शब्द आणि ते आधीच सर्वांनाच समजलेलं सत्य आहे तेच पुन्हा पुन्हा समोर येणार. त्या सर्व उपमा, उत्प्रेक्षा, अलंकाराच्या गर्दीतून लता मंगेशकर यांचा आवाज, त्यांचं गाणं सुंदर आहे हे पुन्हा पुन्हा जाणवणार. आज 60-70 वर्ष त्यांची मोहिनी कणभरही कमी झालेली नाही, हेच आहे सत्य. ईश्वरानं लता दिदींना माननीय दीनानाथांच्या पुढे जन्माला घातलं. दीनानाथांना दिदींच्या बालवयातच नेलं आणि लता आपल्या आवाजाच्या बळावर फक्त संगीतकारानं दिलेलं गाणं गाऊनच मोठी झाली. थँक्यू. सगळ्यांना माझा नमस्कार. मी ओमकार कचरे, TYBA सायकोलॉजी शिकतो आहे, लास्ट इयरला आहे. मी जे वाचणार आहे आत्ता A2 लेवलचं जर्मनचं कूज बुक आहे. त्याच्यामधला एक छोटासा टॉपिक आहे. आम्ही फेस्ट, तिकडचे जे फेस्ट असतात त्याचा एक रिव्ह्यू आहे. ही जी भाषांतर आहे ती जर्मनमध्ये आहे, डॉइच. मी ती वाचतो आणि थोडक्यात त्याला काय म्हणायचं होतं त्या फेस्टबद्दल ते मी थोडक्यात एक्सप्लेन करून संपवेल. सुरू करू. वो At bist, bizu zehn Jahre, Julibin ich auf dem Markt. Freundin, das ist das große Hip-Hop-Fantasy in Europa. Es freundet sich 1960 jeden Jahr im Sommer. Stast. Ich bin schon der mal da Drost, Gruben und haben viele Tool, Konzert, Erbland. Elegant. Meine Deutsch-sprechen Künstler Wunder das Canos, Canadian, Okandi oder die Fantastios. Aber auch mit Internost statt viele Esmanen, SQ und so kommt. Lassensjahren Fusion ein Tund ist in Menschenhaupt. तर ह्याचा सारांश हा होता की तिथे 3 प्रकारचे कॉन्सर्ट झाले होते, हिपहॉपचे, कल्चरलचे, आणि तिथं साधारणतः 1,500 लोकं उपस्थित होती, वेगवेगळ्या देशातले, कॅनडा आणि युरोपमधले जेवढी लोकं होती. त्याचा त्यांनी रिव्ह्यू दिला आहे. तिथला कॉन्सर्ट जो होता त्याचा रिव्ह्यू केलेला आहे. मायन लिबलिंग गेस्ट्रॉल टांगून हा टायटल आहे त्याचा. एवढंच म्हणतो. धन्यवाद. माझं नाव चौरे विठ्ठल. मी SYBA राज्यशास्त्र या विषयात शिकत आहे. तर मी आज
आत्मविश्वास या गोष्टीबद्दल बोलणार आहे की काय असतो नेमकं, आणि याचं लेखन केलेलं आहे स्वामी विवेकानंदांनी. आपण यश प्राप्ती करताना की कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात, एकाग्रता, ध्यान, सामर्थ्य आणि निर्भयता, आत्मविश्वास, इच्छाशक्ती, स्वास्थ्य, आहार, कर्तव्य, शिक्षण. तर या गोष्टीपैकीच एक आत्मविश्वास एक गोष्ट असते आणि ती आपल्यामध्ये म्हणजे आत्मविश्वासच खरं आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतो. तर त्यांनी जे काही आत्मविश्वासाविषयी लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे. आत्मविश्वास मानवजातीचे सर्वात अधिक कल्याण करू शकेल. या आत्मविश्वासाच्या आदर्शाचा जर अधिक प्रमाणात प्रचार झाला असता आणि तो जर अधिक प्रमाणात आचरणात आणला गेला असता तर आपल्यातील बरेचसे अशुभ आणि आपले बरेचसे दुःख नाहीसे झाले असते, अशी माझी खात्री आहे. मनुष्यात जर काही फरक दिसत असेल तर तो या श्रद्धेमुळेच होय, दुसऱ्या कशामुळे नाही. एक जण थोर तर दुसरा सामान्य व दुर्बल असे कशामुळे होत असेल तर ते श्रद्धेमुळेच होय. समग्र मानवजातीचा इतिहास वाचून बघा, तुमच्या निदर्शनास येईल की समस्त थोर पुरुषांच्या आणि थोर स्त्रियांच्या जीवनात सर्वात प्रबळ जर कोणती प्रेरक शक्ती असेल तर ती म्हणजे ह्या आत्मविश्वासाची. आपण मोठे होणार, आपण थोर होणार ही जाणीव जन्मताच त्यांच्यात होती आणि तदनुसार ते मोठे झालेही. माणसाचा कितीही अधापात होऊ द्या, अशी वेळ खासच येईल की जेव्हा आपल्या त्या अवस्थेचा उबग येऊन तो तिथून वर येण्यासाठी धडपडू लागेल आणि त्यावेळी आत्मविश्वासाचा धडा तो शिकेल. पण यापेक्षा प्रथमपासूनच तो अवगत असणे बरे नव्हे काय. हा आत्मविश्वासाचा धडा शिकण्यासाठी ह्या इतक्या कडू अनुभवाची काय गरज. विश्वास असू द्या की तुम्ही सर्वजण महान कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात. कुत्र्यांच्या भुंकण्याने भयभीत होऊ नका. एवढेच नव्हे तर आकाशातून वज्रपात जरी झाला तरी भिवू नका. आपल्या रक्तात जोम व उत्साह असला पाहिजे. आपण गरीब आहोत, आपल्याला मित्र नाहीत असे समजू नका. पैशाने मनुष्य घडविलेला कोणी पाहिला आहे काय. मनुष्यच पैसा निर्माण करीत असतो. मनुष्याच्या शक्तीने, उत्साहाच्या बळाने व श्रद्धेच्या सामर्थ्याने हे सर्व जग बनलेले आहे. ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे तिला अधोगतीचे द्वार सताड मोकळे झालेच म्हणून समजा. जातीसंबंधीही असेच. आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय. तुमच्याद्वारे व तुमच्या ठायी कार्यशील असलेल्या त्या अनंत मंगलमय ईश्वरावर तुमची श्रद्धा आहे काय. तो सर्वव्यापी सर्वांतयामी ईश्वर अनुरेणूत तुमच्या देह, मनात, आत्म्यात ओतप्रोत भरलेला आहे. यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही निराश कसे होऊ शकाल. आपल्या ठायी सर्व शक्ती आहे. आपण सर्व काही करण्यास सिद्ध आहोत. आपण सर्व काही करू शकतो आणि आपण सर्व काही केलेच पाहिजे. हा आत्मविश्वास आपल्या पूर्वजांच्या ठायी होता. ह्या आत्मविश्वासाच्या बळावर ते सांस्कृतिक प्रगतीत सदैव अग्रेसर राहिले. आणि जर आता पतन घडून आले असेल, आपल्यात जर दोष उत्पन्न झाले असतील तर मी निश्चितपणे सांगतो की आपल्या देशातील लोकांनी ज्या दिवशी स्वतःवरील विश्वास गमावला त्याच दिवसापासून हे पतन सुरू झाले. श्रद्धा, स्वतःवरील श्रद्धा, ईश्वरावरील श्रद्धा हेच महान बनण्याचे रहस्य आहे. थँक्यू. मी कराळे देवेन, पॉलिटिकल सायन्स SYBAचा मी विद्यार्थी. आज मी येथे पुस्तकाचे शीर्षक बाबा आमटे यामधील एक प्रसंग वाचून दाखवणार आहे. हा प्रसंग मुख्यतः गांधीजी आणि परचुरे शास्त्री यांच्यामध्ये घडलेला हा प्रसंग होता आणि हा हिंदी भाषेमध्ये लिहिला गेलेला प्रसंग आहे. तो मी थोडक्यात सांगतो. 10-12 ओळींचा प्रसंग आहे. गांधीजी तो इसी युग के थे. उन्होंने परचुरे शास्त्री की सेवा की थी. बड़ा मार्मिक प्रसंग है. जेल में परचुरे शास्त्री गांधी जी को इंडोलॉजी पढ़ाया करते थे. इंडोलॉजी यानी भारत विषयक ज्ञान. जेल से छूटने पर गांधी जी सेवाग्राम आ गए. उधर परचुरे शास्त्री को एक फोड़ा निकल आया. फिर संवेदना नष्ट हो गई. जांच से पता चला उन्हें कुष्ठ रोग हो गया है. उनके परिवार वालों ने उनसे मुंह फेर लिया. कहा जाते परचुरे शास्त्री. उन्हें बापू का ध्यान आया. वे वर्धा के लिए चल पड़े. बरसात के दिन थे. कुष्ठ रोग से ग्रस्त सेवाग्राम पहुँचे. शाम हो गई थी. प्रार्थना के बाद बापूजी अपनी कुटिया में थे. शास्त्री जी भी वहीं गए. लोगों ने उन्हें देखा. जैसे गाज गिर गए. जर्जर शरीर, कोढ़ से ग्रस्त,
कुछ लोग चीख उठे, तुम राष्ट्रपिता का जीवन संकट में डाल रहे हो। आवाज़ सुनकर बापू बाहर आ गए। शास्त्री जी से पूछा, कैसे आना हुआ? बापू, पत्नी ने साथ छोड़ दिया, बच्चों ने सहारा नहीं दिया, अब राष्ट्रपिता का सहारा लेने आया हो, पर आश्रमवासी मुझे भगा रहे। बापू, अब और नहीं सहा जाता, मैं तो आत्महत्या भी नहीं कर सकता, मुझे शरण दो। बापू, परचुरे शास्त्री ने भीगे स्वर में बोला। बापू चौंक उठे, उन्हें आश्रमवासियों का ख्याल आया। वे बोले, नहीं शास्त्री जी, आप यहाँ नहीं रुक सकते, यह आश्रम है, यहाँ कुछ नियम है। बापू का रुख देखकर आश्रमवासी भी ताव में आ गए। शास्त्री जी क्या करते, भरे मन से बाहर आ गए। रात घिर आई, वे थक गए थे। पास में ही तालीम संघ की तेल खानी थी। थके मांदे शास्त्री जी वही गोबर में बैठ गए। उधर बापू ने कह तो दिया, पर उनका मन व्यथित हो उठा। कहाँ गए होंगे शास्त्री जी? बरसात की रात है, शास्त्री जी बीमार है। बापू उठे, कंबल लिया, लालटेन उठाई, फिर बाहर निकल पड़े। शास्त्री जी कहाँ चले गए शास्त्री जी? बापू व्याकुल मन से शास्त्री जी को खोजने लगे। वे उन्हें गौशाला के पास मिले। वे कराह रहे थे, हे राम, हे भगवान। बापू, करुणा के सागर बापू, उनकी आंखें भर आई। अपने पूर्व व्यवहार पर ग्लानि भी हुई। बापू ने परचुरे शास्त्री जी से कहा, हाथ पकड़कर कहा, बोले, शास्त्री जी उठिए, मेरे साथ चलिए, आप स्वयं को अकेला न समझिए। इसके बाद बापू ने परचुरे शास्त्री की सेवा की। वे स्वयं उनके घाव धोते, दवा लगाते, एक दिन नहीं तो अनेक दिन। Everyone, I am Mitali Kaustubh Tirok, and today I am going to read a book which is War as an Event by George Patron. So this book is about the World War II. So on July 28, 1944, General Patton was given control of the troops of 3rd Army and continent of Europe. The First Army had begun its STLT push on July 26, gaining in momentum in the succeeding days. It came to a climax when General Patton exploded his army into the Brittany Peninsula on August 1. In 2 weeks, troops of the 3rd Army had driven the fleeing Germans into the ports of Lorient and Brest and had cleared the Loire rivers to Angers. The drive of the 3rd Army to the east and bypassed Paris had reached home. By the end of August, the Germans were on the run. At this point, General Patton presented his case for a rapid advance to the east of the Purpose, cutting the Siegfried line before it could be manned. Bradley was a sympathetic but shared Supreme Headquarters. Allied expeditionary force did not conquer. All supplies, both gasoline and ammunition, were to be thrown into the First Army's move. मेरे एमलिपचे विद्यार्थिनी, मी जीवन समजून घेताना हे गौर गोपालदास यांचं पुस्तक त्याचं अभिवाचन करण्याचा प्रयत्न करते. प्रकरण 12, सहवास महत्त्वाचा. नात्यांशिवाय आयुष्याचा विचार करणंही आवश्यक आहे. नात्यांमागचं तत्त्व जागतिक स्तरावर सामायिक आहे. जीवनात दुसरं कोणी नसेल तर जगण्यात अर्थ तरी काय. म्हणूनच हे जीवन योग्य प्रकारे जगायला आपण शिकलं पाहिजे. शाळांमध्ये हे कौशल्य जरी फारसं शिकवलं जात नाही तरी हजारो वर्षाचा प्राचीन आध्यात्मिक ग्रंथांमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती आढळते. संस्कृतीमध्ये संघ म्हणजे सहवास, जो केवळ या जगातच नाही तर त्या पलीकडे देखील तितकाच महत्त्वाचा आहे. माणसाची ओळख त्याच्या सोबत्यांवर पडते, ही म्हण अगदी चपलक आहे. सहवासाच्या परिणामाबाबत एक गमतीशीर गोष्ट सांगता येईल. उद्यम युग सुरू होण्याआधीच ही गोष्ट आहे. एक दिवस खेड्यातील एक माणूस
अन्वयिक उरकायला आडोशाला गेला. त्या काळात भारतात घरांमध्ये स्वतंत्र शौचालय नव्हती. कार्यभाग उरकल्यावर धोतर सावरत तो उठला. नुकतंच बाहेर टाकलेल्या विष्ठेकडे पाहत त्याने म्हटलं, शी गलिच्छ, मी इतका देखणा आणि सुंदर आहे. माझ्या शरीरातील इतकी घाणेरडी आणि तिरस्करणीय गोष्ट बाहेर यावी यावर माझा विश्वासच बसत नाही. नवल म्हणजे त्याच्या विष्ठेने पटकन उत्तर दिलं, अरे तू मला तिरस्करणीय म्हणतोस? काल रात्री मी चविष्ट सामोसा होते. त्याच्या सहवासातच जेमतेम काही तास घालवल्यावर माझी काय अवस्था झाली हे तर पहा. धन्यवाद. Afternoon delight to all. Afternoon delight to all of you. Myself Vijay Sabre, and the name of my book is The Richest Man in Babylon. So I'll start. Our prosperity as a nation depends upon the personal financial prosperity of each of us as individuals. This book deals with the personal successes of each of us. Success means accomplishments as a result of our own efforts and abilities. Proper preparation is the key to success. Our acts can no wiser than our thoughts. Our thinking can be no wiser than our सगळ्यांना माझा नमस्कार. मी सफर माणुसकीचे 3 मुलांचे 4 दिवस या पुस्तकातील वाचत आहे. सफर माणुसकीचे आदर्श पाटील यांनी लिहिलेले आहे. तेव्हा मी इयत्ता 7वी शिकत होतो. आमची रेल्वे गाडी घनदाट झाडीमधून कोलकात्याच्या दिशेने चालत होती. निमित्त होतं क्लाउड ग्लाइड राष्ट्रीय शिबिराचे. झारखंड छत्तीसगड जंगलामध्ये गाडीने प्रवास करताना सरांनी आम्हाला आमच्या 12वीच्या बोगेराची खिडक्यांची बंद करण्यास सांगितली. हा सार नक्की कसला प्रदेश हे समजलेस तेव्हा आमचं वय नव्हतं. पण सरांनी दार खिडक्या का बंद करायला लावल्या असा प्रश्न कित्येक दिवस मनाला घोळत राहिला होता. पुढे 11वी 12वी असतानाही वर्तमानपत्रामध्ये नक्षलवाद्यांच्या आलेल्या बातम्या अधूनमधून नजरेखालून जायच्या. पण त्यावर जास्त विचार न करता त्या नजरेआड करायचे. 1-2दा आईवडिलांना विचारला पण त्यांनाही त्याबद्दल जास्तीत जास्त काही माहिती नव्हती. धन्यवाद. नमस्कार, मी उज्ज्वल खंडेराव, TYBA मराठी विभाग. पुस्तकाचे नाव आहे द 48 लॉज ऑफ पॉवर, जे रॉबर्ट ग्रीननी लिहिलेलं आहे आणि अनुवाद सरिता आठवलेंनी केलेला आहे. तर याच्यामध्ये एक आफ्रिकन लोककथा आहे जे मी वाचून दाखवणार आहे. तर कथेचं नाव आहे नाग, शेतकरी आणि बगडा. काही शिकारी एका नागाचा बळी घेण्यासाठी त्याच्या मागावर होते. नागाने जीव वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याला मदत करण्याची विनंती केली. नागाला त्या शिकाऱ्यापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने होकार दिला व त्याने त्या नागाला पोटात लपवून ठेवले. संकट टळले आणि शेतकऱ्याने नागाला बाहेर यायला सांगितले. शेतकऱ्याच्या पोटातील ऊब आणि सुरक्षितता पाहून नागाला सोडून द्यायशी वाटेना. नागाने बाहेर यायला नकार दिला. शेतकरी घरी जायला निघाला तेव्हा त्याला एक बगळा दिसला. शेतकऱ्याने त्या बगड्याला हलके हलके कुजबुजूत सगळी हकीकत सांगितली. बगड्याने शेतकऱ्याला पुन्हा उडकिवीने बसून नागाला पोटातून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करायला सांगितले. नागाचे तोंड जरासे बाहेर आल्याबरोबर बगड्याने त्याला चोचीत घेतले आणि नंतर त्याला बाहेर ओढले आणि मारून टाकले. या नागाचे काही विष आपल्या पोटात राहिले असेल या विचाराने त्या शेतकऱ्याला चिंता वाटायला लागली होती. या नागाचे विष पोटात राहिले असेल तर ते उतरवण्यासाठी 6 पांढरे पक्षी शिजवून खा. बगड्याने शेतकऱ्याला सल्ला दिला. तू पांढरा पक्षी आहे, चल तुझ्यापासूनच सुरुवात करतो. शेतकरी म्हणाला आणि त्याने तो बगडा आपल्या
पिशवीत टाकला. शेतकरी घरी आला. आपल्या बायकोला सगळी हकीकत सांगता सांगता त्याने ती पिशवी उघडली आणि बायको म्हणाली, हे आखरीतच म्हणायचे त्या पक्ष्याने तुम्हाला मदत केली. तुमच्या पोटातील तो जहरी नाग बाहेर काढून त्याला मारून तुम्हाला वाचविले आणि तरीही तुम्ही त्याला शिजून खाण्याची भाषा करता. शेतकऱ्याने बगड्याला पिशवीतून बाहेर काढून सोडून दिले. बगडा उडून गेला, पण जाताना त्याने शेतकरीण बाईच्या डोळ्यात चोच खुपसून तिचे डोळे फोडून टाकले. तात्पर्य, वाहत्या पाण्याची दिशा बदलते तेव्हा समजून चला की कोणीतरी गरज नसताना चांगलुपणा दाखवत आहे. हॅलो, मी करुणा सहस्त्रबुद्धे. मी ग्रंथालयशास्त्राची एमलिपची विद्यार्थिनी आहे. मी श्यामची आई हे पुस्तकातलं साने गुरुजी यांनी लिखित एक छोटंसं पॅरेग्राफ वाचून दाखवणार आहे की त्यांचं आत्मचरित्र, की साने गुरुजी कसे होते ह्याचा परिचय, जीवन परिचय मी सांगणार आहे. कोकणातल्या पालगड या गावी साने गुरुजी वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत होते. खोताचे घराण्याचे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळेची परिस्थिती तशीही होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली होती. ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्त आले होते. अशा रीतीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या घराण्यात 24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजी यांचा जन्म झाला. गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणीपासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे जे संस्कार केले त्यातून गुरुजींचा जीवन विकास झाला. स्वभावभूते प्रेम करण्याचा धडा साने गुरुजी त्यांच्या आईनेच दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कृतीश्रम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सद्भावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकरच झाली. गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालगड येथे झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणाचा प्रश्न उद्भवला. पुण्यास मामाच्याकडे त्यांना ठेवण्यात आले, पण त्यांना तिथे राहावेना. पुण्यातून पुन्हा ते आपल्या गावी पालघरला गेले आणि रिपोलीच्या मेशिनीच्या शाळेत शिक्षणासाठी जाऊ लागले. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते धमकवू लागले. मराठी व संस्कृत या विषयात त्यांचा हातखंडा होता. कविता करण्याचा नाद त्यांना होता. कवी म्हणून शाळेत त्यांनी कीर्ती पसरली. गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते. नवनवनीती विविध लेख त्यांना पाठ होते. या प्राकृतिक पुराणाचे पोथ्यांचे त्यांनी वाचन केलेले होते. थँक्यू. सन्माननीय व्यासपीठ आणि इथं उपस्थित असणारे मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझं नाव चांदनी झेंडे. मी बिलीप लायब्ररी सायन्सची विद्यार्थिनी आहे. जयवंत राजवाडे यांचं आई द ग्रेट या गोष्टीच्या पुस्तकामधील तोडगा ही छोटीशी गोष्ट मी तुमच्यापुढे वाचन करते. लीलाताई, शांताबाईंचा फोन आज पण आला आहे. त्या कामावर येणार नाहीत. सुल्लू, हे अति होत आहे. आम्ही दोघं कडक उन्हाळा टाळण्याकरता हवा बदल म्हणून 1 महिन्याकरता इथं आलो. कारण शांताबाई 1 महिना करता तयार झाल्या म्हणून 3 दिवस शांताबाई आल्या नाहीत. अशा दांड्या मारणार असतील तर आम्ही परत जाऊ. मला सर्व घरकाम झेपणार नाही. लीलाताई, थोरल्या मुलीला अचानकपणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. हे 3 दिवसापूर्वी सुल्लूने तुला सांगितलं होतं ना. तेव्हा शांताबाईंना दोष कशाला देतेस. थोरलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. हे शांताबाईंना काही स्वप्न पडलं होतं. तिच्या अडचण समजून घे गं. आपण शांताबाईला अनेक वर्षापासून ओळखतो ना. नाना, सध्या मलेरियाची साथ आली आहे. हे नुसतंच पेपरामध्ये वाचलं. शांताबाई ना 3 मुलींसह झोपडपट्टीमध्ये एकटी राहते. धुणी भांडी मोलमजुरी करून 4 मुलींना सांभाळते. तिची मदत आपण केली पाहिजे. सुल्लू हळू आवाजात बोलली. 4 दिवसांनी शांताबाई बंगल्यावर कामाकरता आल्या. गुपचूपपणे झाडलोट करत होत्या. तिचा चेहरा कोम्याजून गेला होता. हे नानांनी हेरलं. काका, 4 दिवस खडे झाले. मला कबूल आहे. त्याचे पैसे माझ्या पगारातून कापून घ्या. मी काय करू. अगदी नाईलाजाने ती बोलली. मी दररोज सुल्लूला फोन करून कळवत होते. थोरलीला खूप ताप आहे. ती तापाने फणफणत आहे. मी एकटी बाई माणूस. ताप उतरेना. मला काही सुचेना. शेजाऱ्यांनीच्या ओळखीने हॉस्पिटलमध्ये मी तिला भरती केलं. शांताबाईचे डोळे पाण्याने भरून आले. म्हणे, पैसे कापून घ्या. शांताबाई, हीच आमची किंमत आहे का. थोरली कुठे आहे. काका, पाठच्या 2 लहान मुलींना घरी ठेवून तिला हॉस्पिटलमधून आणलं. सर्व पांडुरंगाच्या हवाले केलं आहे. तिला झोपून मी इथं आले आहे. अगदी नाईलाजाने बोलली. डॉक्टर म्हणाले. डॉक्टर काय म्हणाले. डॉक्टर डोंगरेने औषध लिहून दिले आहे. 8-10 दिवस
दिवस सकाळ संध्याकाळ औषध दे असे म्हणाले. थँक्यू. Just a minute, sorry. Yes. Hello everyone. Good afternoon to all the teachers and my friends. Please pay attention. It is a short paragraph. It is only a page. It won't take much time. So the book, my name is Dhruva Patslar. I am from SYBA English department. The book I am going to read is You Have Reached Sam. It is a modern book written by a Vietnamese American author, Dustin Thao. Imagine you having a good love life. Everything is so perfect. But then, on a very bad day, your lover dies in an accident. What would be your feelings? How would you feel? This paragraph gives an exposition to the thoughts of the protagonist, Julie, that how is she going to deal with all of the things which will happen in her life. So I shall start reading. March 7, 11:09 p.m. Don't bother picking me up, anyone. I can walk home. I did walk home, all 5 miles from the bus station, dragging an overstuffed carry-on with a broken wheel in the middle of the night. Sam kept trying to reach me. 12 unread messages, 7 missed calls, and 1 voicemail. But I ignored them all and kept walking. Reading this back again, I wish I hadn't been so angry at him. I wish I had picked up the phone. Maybe then everything would be different. Morning light comes through the curtains as I lay curled in bed, listening to Sam's voicemail again. Julie, you there? Some laughter in the background and crackling from the bonfire. I'm so sorry. I completely spaced. But I'm leaving now. Okay? Just wait there. Should only take me an hour. I know. I feel terrible. Please don't be mad. Call me back, okay? If only he would listen to me and stayed with his friends. If only he didn't forget about me in the first place. If only just this once let me be upset instead of always trying to fix things. No one would be blaming me for what happened. I would not be blaming me. I played the voicemail a few more times before I delete everything. Then I climb out of the bed and start appending drawers, looking for anything that was Sam's or reminds me of him. I find photos of us, birthday cards, movie ticket stubs, paper blossoms, stupid gifts like stuffed lizard he won at the town fair last fall, as well as every mixed CD he made me over the years. Who even burns CDs anymore? And cram them all into a box. Every day, these little reminders of him harder to look at. They say moving on becomes easier with time, but I can barely hold a photo without my hands trembling. My thoughts go with him. They always do. I can't keep you around, Sam. It makes me think you are still here, that you are back, that I might see you again. Thank you, everyone. मी TYBA सायकोलॉजी वर्गात शिकत आहे. मी आज जॉर्ज कार्वर यांचा जीवन प्रवास सांगत आहे. वीणा गवाणकर यांनी अनुवादित केला आहे मराठी भाषेत. मी सुरू करते. त्याचा एक पॅरेग्राफ आहे. त्यांचा जीवन प्रवासाचा एक छोटा एक कालावधी आहे, तो मी आत्ता सांगणार आहे. या एकाकी अबोल मुलाचा मित्रपरिवार मुलखा वेगळाच होता. रानावनातील झाडझुडपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातील छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. वेळप्रसंगी मोजेस बाबांच्या चापट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवत नसे. एकदा त्याने पालापाचोळा, गवत, दोरा, सूद गोळा करून इतकं सुरेख आणि हुबेहूब घरटं बनवलं की सुजनबाईंना लोकांना शब्दावर सांगावं लागे हे आमच्या मुक्या पोरांनीच बनवलं. कार्वर हा सुरुवातीला त्याला बोलता येत नव्हतं, त्यामुळे तिथे उल्लेख केला की त्याला मुका असं म्हणलं जायचं लहानपणी. तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमे, मनसोक्त गुणगुणतही राहील. अगदी भान विसरून, पोटावर पालथं पडून
तासनतास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राही. त्याच्या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची दुखणी खुपणी आजारपण कळत. त्याच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत. आपल्या भाषेत त्याची बोलणी चालत. तोही मग एक चालतं बोलतं झाड बने. त्याच्या सहवासात तन्मय होई. झाडांची देखभाल करावी, अशा आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्याच्याकडून शिकावं म्हणून मोजेस बाबा कौतुकाने म्हणत. आजूबाजूच्या परिचित छोटा माळी म्हणत. या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडांची दवा पाणी करायला अनेक ठिकाणाहून बोलवणं जाईल. मग हा इकडची झाडे तिकडे लाव, त्याच्या झाडी नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, त्याचं आळं भुसभुशीत कर, पलीकडच्या फांद्या काप, असं काही बाई करून बाग दुरुस्त करी. झाडीत नेऊन लावलेलं रोपटं 4-8 दिवसांनी अलगद काढून आणि त्या बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं रूपच पालटून जाईल. त्याच्याही अनुभवात भर पडे, ज्ञानात भर पडे. सो बेनियामबाईचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का, अशा अवस्थेत आले होते. आपली बाग पाहून ती खंतवत होती. एका दुपारी ती सुजनबाईंकडे गेली. छोट्या माळ्याला घरी घेऊन आली. त्या बागेत सोडून घरात गेली. त्याने गुलाब तपासले, घराभोवती चक्कर टाकली, आपलं काम केलं. काय केलं ते सांगायला घरात शिरला आणि दिवाणखान्यातच थबकला. काय सुरेख रंगीत चित्र होती तिथे. जन्मात प्रथमच पाहत होता. कितीतरी वेळी तो त्या चित्रातील रंग आणि रेषा न्याहाळत होता. कधीपासून बेनियामबाई आपल्या पाठी उभी राही हे त्याला कळालंच नाही. बाळा, तुला चित्र रंगवायला आवडतं का रे? मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणा आड आला. तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना. ऊन पाहिजे आणि जागा बदलली. अक्षराला अक्षर आणि शब्दाला शब्द जुळवत कसा बसा तो बोलला. साफ मुखेपणा जाऊन अलीकडे तो तोत्र का होईना पण 4-2 शब्दांचं वाक्य करू लागला. धन्यवाद. माझं नाव अंकिता चौधरी. मी ग्रंथालय शास्त्राची बिलिपची विद्यार्थिनी आहे. पुस्तकाचं नाव यवन क्रांती भाग 1. याचे लेखक स्वामी विज्ञानानंद यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. डोके कसे चालवावे हा छोटासा पॅरेग्राफ आहे. या विषयात डोके कसे चालवावे या विषयात माझे डोके चालत नाही, असे उद्गार अगदी हुशार विद्यार्थ्याला सुद्धा काढावे लागतात. पहिल्या क्रमांकाने पास झालेल्या विद्यार्थ्याला सुद्धा 100पैकी 100 मार्क क्वचितच मिळतात. आणि तसे ते मिळतात तेव्हा त्याबद्दल डोक्याला काही शीण होतोच. कितीही हुशार विद्यार्थी असला तरी एखाद्या विषयात त्याला अभ्यासात ताण पडणारच. मग मध्यम किंवा सर्वसाधारण विद्यार्थ्याचे विचारायलाच नको. गणित कच्चे पण इंग्रजी अवघड पण सायन्स सोपे. इतिहास कच्चा तर भूगोल चांगला. या कर्मकथा चालूच असतात. इतिहासातल्या सनावळ्या पाठ करून उपयोग काय? भूमितीमध्ये जाडी नसलेली रेघ काढणारच कशी? महाराष्ट्रापलीकडे जाणार नाही असे वचन देतो. भूगोल कशाला शिकवता? ज्या इंग्लिशमध्ये नॉटचा अर्थ नाही आणि गाठ असा दोन्ही होतो, ती शिकण्यात काय अर्थ आहे? ज्या गणितात 2 × 2 म्हणजे 4 पण असंख्य × असंख्य म्हणजे असंख्यच असे उलटसुलट शिकवले जाते, त्याचा उपयोग काय? या सगळ्या शंका त्या विषयात डोके चालत नाही म्हणून जन्माला येतात. डोके चालत नाही म्हणजे त्या विषयात रक्ताचा पुरवठा त्या मुलाला कमी पडतो. हा रक्ताचा पुरवठा वाढवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यापैकी काही पहिला, योगातील हस्तपादन करणे. वडील माणसांना रोज वाकून नमस्कार करणे. दुसऱ्याला मदत करण्याचा हेतूने खाली वाकणे. उदाहरणार्थ, एखादी सार्वजनिक बाग किंवा रस्ता साफ करण्यासाठी खाली वाकणे. तुम्ही विचाराल, दगड मारण्यासाठी खाली वाकलो तरी डोक्यात रक्त उतरणार नाही का? उत्तर सोपे आहे. दुसऱ्याला दगड मारण्यासाठी खाली वाकाल तेव्हा जरूर रक्त डोक्यात उतरेल, पण रागाचा हेतू असल्यामुळे ते जरुरीपेक्षा जास्तच उतरेल. एकदा अगदी रक्ताचे पेट्रोल होण्यापर्यंत पाळी येईल. आणि लक्षात ठेवा, समोरच्या माणसालाही दगड उचलता येतो आणि परिणाम दोघांची डोकी फुटण्यात होतो. म्हणून प्रश्न हेतूवर येतो. नुसत्या भिंतीपुढे खाली वाकण्यामुळे रक्त डोक्याकडे जाईल, पण ह्या किंवा त्या बाजूने त्यात काहीच साधारण नाही. कुठल्याही परिणामाचा निर्णय करताना साध्या सामाजिक कायद्यात सुद्धा हेतूला महत्त्व आहे. तुम्ही आईऐवजी भिंतीला नमस्कार केल्याने काय बदल आहे असा तुमचा प्रश्न आहे.
मग आई तुम्हाला ज्या पोळ्या लाडू करून घालते त्या तिने बाजारात विकल्या तर अधिक फायद्याच्या आहे. ही गोष्ट आईच्या दृष्टीने अधिक व्यावहारिक व फायदेशीर आहे. तुमची वडील माणसे स्वतःचा स्वार्थ तुमच्यासाठी सहेतूक दूर सारतात, तर तुम्ही निदान तुमच्या स्वार्थासाठी तरी सहेतूक कृतज्ञपत्र का दाखवू नये. धन्यवाद. हे 15 दिवस आपले कार्यक्रम चालणार आहेत. तर यानंतर ज्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात तर त्यामध्ये आज ज्यांनी अभिवाचन केलं तर त्यांना त्यांच्यापुढे ही वही सर्क्युलेट करणार आहोत आपण. यामध्ये तुमचं नाव, रोल नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल तर हे घ्यायचं आहे, तरच तुम्हाला ई सर्टिफिकेट मिळेल. तर ज्या कोणी यामध्ये सहभाग नोंदवला, पण बरेच विद्यार्थी मला वाटतं गेलेच नाही की जर तुमचे मित्र असतील तर त्यांना निश्चित कळलं की यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला ई सर्टिफिकेट मिळेल. सर्वांनी यामध्ये स्वतःचं नाव लिहा. यापुढे कोणी विद्यार्थी आहे की ज्याला अभिवाचन करायचं आहे? आपण आता यानंतर हा शेवटचाच विद्यार्थी आपण घेऊया आणि हे समोर लिहू. आणि यानंतर आपले ग्रंथालयीन कर्मचारी भूपेंद्र डाळवले आपल्या समोर बोलणार आहेत एका पुस्तकावर. तर तुझं नाव सांग, काय कसं लवकर वाचणार आहेस ते सांग आणि 3 मिनिटाचा वेळ देऊ. नमस्कार, माझे नाव श्वेता रमेश कुलकर्णी. खंडोबा ही एक कादंबरी आहे. त्याचे लेखक नितीन अरुण थोरात आहेत. भयाण अंधार, मध्यरात्र, भांडं पडल्याचा जोरात आवाज झाला. तसा 8 वर्षाचा तो जागा झाला. डोळे चोळत त्यानं समोर पाहिलं. त्याची आई भिंतीला धरून चालत होती. देवाऱ्यातल्या दिव्याच्या उजेडात त्याला नीट दिसत नव्हती. आईला काय होते याचा विचार करत त्याने निरखून पाहिलं. ती कशीबशी उभी राहिली. तसा तिचा तोल गेला आणि ती देवाऱ्यासमोरच कोसळली. लाकडी देवारा कोलमडला. देवाऱ्याला अडकवलेली भंडाऱ्याची पिशवी साऱ्या घरभर उधळली. आयो आयो, काय झालं तुला असं म्हणत ते लेकरू तिच्या जवळ गेलं. आबा लवकर या, आईला बघा ना काय होते असं ओरडत त्या लेकरानं आईचं डोकं मांडीवर घेतलं. आईचे डोळे उघडत नव्हते. तिला भोवळं येत होती. तिच्या तोंडातून रक्त येत होतं. तिच्या अंगातलं अवसान गेलं होतं. आबा, ओ आबा असं ओरडत ते लेकरू बाहेरच्या खोलीत आलं. आबा बाहेरच्या खोलीत नव्हते. लेकरानं पुन्हा घरात पाहिलं. आई थरथरत कापत होती. तिच्या तोंडातून रक्त येत होतं आणि फरशीवर पसरत चाललं होतं. त्या लेकरानं पळत जात बाहेरचा दरवाजा उघडला. लांब वस्तीवर जागरण गोंधळ सुरू असल्याचा आवाज आला. तसं पोरगं आवाजाच्या दिशेनं पळत सुटलं. लेकरू धापा टाकत होतं. मोठे श्वास घेत होतं. मध्येच थांबत होतं. मागं वळून पाहत होतं. पुन्हा एवढ्याशा छातीत अवसान आणत धाव टाकत होतं. जागरण गोंधळाचा आवाज मोठा होऊ लागला. 4 भुंग्यातून येणारा तो आवाज त्याला कानात सुया टोचल्यासारखा वाटत होता. लोक नाचत होती. संबळ जोरात वाजत होता. तो इवला जीव धावत धावत त्या गर्दीतून वाट काढत आबा आबा म्हणत पुढे आला. तो समोर आला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आबांच्या अंगात वारं आलं होतं. दात ओठ खात आबा नाचत होते. त्यांच्या हातातलं तांब्याचं कडं हालत होतं. वेताची काठी खांद्यावर अडकवून ते ठेका धरत होते. कुणी आबांच्या हातात लिंबू देत होतं तर कोणी लिंबाचा ढगळा देत होतं. तोंडातल्या तोंडात ते लेकरू म्हणत होतं, आबा घरी लवकर चला. आईच्या तोंडातून रक्त येते. आबा घरी चला, आई आजारी है, आबा चला ना लवकर घरी. धन्यवाद. मेरा नाम शुभम जागेश्वर राउत है. मैं MA द्वितीय वर्ष का छात्र हूँ और अभी तक सभी ने गद्य की विधाओं को पढ़ा था यहाँ पे, तो मैं थोड़ी कविता का वाचन करूँगा जिससे कि थोड़ी निरस्ता चली जाए. तो सॉरी अगर किसी को बुरा लगा, बट हाँ मुझे ऐसा लगा थोड़ा सा, क्योंकि मैं भी थोड़ा पहले वही पढ़ने वाला था, बट ठीक है. हिंदी के सुप्रसिद्ध कवि है रामधारी सिंह दिनकर, और उनका एक प्रसिद्ध महाकाव्य है रश्मि रथी. तो उसका 3य सर्ग मैं पढ़ने वाला हूँ. पहले बता दूँ कि इस सर्ग में जो दुर्योधन के पास श्री कृष्ण पांडवों की ओर से शांतिदूत बनकर जाते हैं, तो वो काव्य के रूप में रामधारी सिंह दिनकर जी ने उनको कैसे बताया है वो देखते हैं.
मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग को लाने को, दुर्योधन को समझाने को, भीषण विध्वंस को बचाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए। 2 न्याय अगर तो 2 आधा, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम। रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर न हंसी न उठाएंगे। दुर्योधन वह भी न दे सका, आशीष समाज की न ले सका। उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला। जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है। हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरूप विस्तार किया। डगमग डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले, जंजीर बढ़ाकर साध मुझे, हा हा दुर्योधन बांध मुझे। यह देख गगन मुझ में लय है, यह देख पवन मुझ में लय है। मुझ में विलीन झंकार सकल, मुझ में लय है संसार सकल। अमरत्व फूलता है मुझ में, संहार झूलता है मुझ में। उदयाचल मेरा दीप्त भाल, भूमंड वक्षस्थल विशाल। भूच परी दीप बंद को घेरे है, मैनाक मेरु पग मेरे है। दीपते जो ग्रह नक्षत्र निकर, सब है मेरे मुख के अंगर। दृग हो तो दृश्य कांड देख, मुझ में सारा ब्रह्मांड देख। चर अचर जीव जग अक्षर अक्षर, नश्वर मनुष्य जाति सुर जाति अमर। शतकोटि सूर्य शतकोटि चंद्र, शतकोटि सरित सर सिंधु मंद्र। धन्यवाद। मी ज्या पुस्तकाचं वाचन करणार आहे त्या पुस्तकाबद्दल त्यापेक्षा महत्त्वाचे जे लेखकाबद्दल माहिती देणार आहे. 20,000 लीग्स अंडर द सी नावाचं एक पुस्तक आहे. ज्यूल वर्ने नावाचा विज्ञान कथा लेखक की ज्यांनी ज्यावेळेस सबमरीन, आण्विक पाणबुडी, क्षेपणास्त्र, हेलिकॉप्टर, टॉर्पेडो असे शब्द ज्या सायन्सला माहिती नव्हते, शस्त्रास्त्र निर्मात्यांना देखील, त्यावेळेस त्यांनी पाणबुडीची रचना आणि आण्विक पाणबुडीची रचना आणि त्यातनं जगामध्ये उडालेला हाहाकार या विषयावरती भाष्य केलं. या ज्या पुस्तकांची मूळ सिरीज जी आहे ती जवळजवळ 1200-1400 पानांची आहे. परंतु आपल्या भारतामध्ये जयको पब्लिकेशन, एस चांद पब्लिकेशन्स अशा अनेक प्रकाशन संस्था आहेत की ज्या याच्या ज्युनियर, सिनियर, अप्पर अशा लेवलला पुस्तकं पब्लिश करतात. इलिस्ट्रेटेड सिरीज ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये त्याचीच प्रश्नोत्तरे, शब्दार्थ इंग्रजीमध्ये. माझ्यासारख्या नवशिक्यांना इंग्रजी शिकण्यामध्ये याची भरपूर मदत झाली. मी अजूनही नवशिकाच आहे. इंग्रजी ही आपली मूळ भाषा नाही, त्यामुळं माझं तर म्हणणं आपण अविरत शिकतच असतो. आणि त्यामुळे मला हे आवडलेलं खूप पुस्तक आहे आणि म्हणून मी जाणीवपूर्वक हे पुस्तक आणलेलं आहे वाचण्यासाठी. तर आता मी त्याच्याबद्दल सांगितलं थोडक्यामध्ये. आता पहिलं चॅप्टर जो आहे तो वाचतो. द नॉरहल. द स्टोरी डेट्स बॅक to the year 1866. A number of wild, baffling and mysterious events were reported to have taken place in the sea. An extraordinary huge creature had been sighted by the sailors. This creature was supposed to be black in color. It was reported that it was around 100 feet long and was the largest creature ever seen in the sea. It emitted a creepy glow under the sea water. As it moved, it displaced a large quantity of water which was thrown hundreds of feet into the air. It moved at a very great speed. It was first in July near Australia. Barely after 3 days, it was seen in the Pacific Ocean, which is at distance of around 2,100 miles from the Australian coast. Then after the 2 weeks, it was seen in the Atlantic Ocean, which is 1,000 miles away from the Pacific. The creature had buffeted the whole world. Newspapers all over the world published the stories of the sea monster. Scientists started debating if such as an enormous creature could exist in the water. And even if it is existed, could it move at such great speed? Then something serious and dangerous began to happen in the early part of the year 1867. A number of ships were hit by something very hard. It was difficult to say what the object was. It could be a rock or a reef or even that huge sea creature that emitted out a glow of 4 miles under the water. One particular ship named Scotia was hit by the something hard. When it was examined, a triangular hole was found in its steel hull. The engineers were baffled by these incidents. What could have perished through the thick steel body of Scotia? Monster Pyre Anax
was at the time in the United States. I had gone there to gather plants, animals and minerals for the Museum of Paris. I have written a book named Mysteries of the Ocean Depths. I am a professor of natural history at the Paris Museum. I am a well-known figure and am considered to be an expert in the marine life. I read about this monster, sea monster, and was greatly bewildered by its recurring appearance in the sea. I threw hard to ascertain if the existence of such huge creature could be possible. I gathered information about its appearance from the various newspapers. The ship captains who had come across the strange creature had described it in various ways. I read all that was written about it and christianized the strange creature as narwhal. I imagined it to be a kind of whale that grew to a length of around 60 feet. The narwhal of my imagination had a hard tusk. Its tusk must have made that hole in Scotia. I further thought that the creature must bigger than the one of the sailors had seen must be in existence, deeper inside the oceans. Whatever the creature was, it had become a terror to the sailors. Conferences were held to think of ways to get the ocean rid of this strange, fearful creature. The U.S. government came forward. Thank you. Okay. The U.S. government came forward with an idea. The U.S. government came forward with an idea. They decided to make a warship. The warship would be fast-moving ship. It would be equipped with every possible weapon to fight the narwhal. There would be harpoons as well as cannons and guns. Reputed people from major countries would be invited to accompany the ship in order to search and kill the narwhal. Thank you. पण आता सलग 2 तास या कार्यशाळेमध्ये आहात, आपली उपस्थिती नोंदवित आहात आणि याचंच एक अनुमोदन म्हणून तुमच्या सर्वांना सर्टिफिकेट देण्यात येईल. पण ते सर्टिफिकेट जोपर्यंत तुम्ही त्या रजिस्टरमध्ये मेल केलं नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. अतिशय स्तुत्य उपक्रम आपण आपल्या महाविद्यालयात केलेला आहे आणि आता 2-2.5 तास आपण एकत्र आहोत आणि उत्स्फूर्तपणे मुलांनी पुस्तक हातात घेतलेलं आहे, पुस्तक चाललेलं आहे, पुस्तकाविषयी बोलण्याचं त्यांची जी तीव्र इच्छा झालेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. इतकंच नव्हे तर मी विशेष अभिनंदन आमच्या ग्रंथालयाचे कर्मचारी श्री भूपेंद्र दाळवाले यांनाही करते की इंग्लिशमध्ये त्यांनी प्रयत्न केला आहे की बाबा खूप छान या वयात इंग्लिशमध्ये ते अस्खलितपणे बोलले आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन असं मी त्यांना म्हणते. महत्त्वाची सूचना आहे, आता आपल्या विविध म्हणजे आपण 15 जो साजरा करत आहोत वाचन संकल्पाचा, तर त्याचा उद्या तसं काही नाही आहे, पण 3 तारखेला महाविद्यालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा आहे. मग त्याच्यानंतर NSSचा कार्यक्रम आहे. 6 तारखेला पुस्तक परिचय डॉक्टर वर्षा तोडमल या मॅडम अभ्यासिकेत घेणार आहेत, तर त्यामुळे त्याच्यामध्ये पण तुम्ही उपस्थित राहा. वाचनातून व्यक्तिमत्व विकास आपण आणि निर्भया समिती महाविद्यालयाची ती 7 तारखेला एक AV हॉलमध्येच म्हणजे इथे 10:30 ते 12:30 असं एक व्याख्यान आपण ठेवणार आहोत. श्रीमती शुभांगी कोपरकर या प्रमुख वक्त्या आहेत. त्या स्वतः लेखिका आहेत आणि त्या तुमच्यासमोर व्यक्तिमत्व विकास म्हणजे त्यांच्या अनेक NGO थ्रू उपक्रम आहेत ज्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ते दत्तक घेतात आणि त्यांच्या एस्टॅब्लिशमेंटपर्यंत काम करत असतात. तर त्यामुळे गरजू विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्या तुमच्या आहेत तर त्यांनी आवर्जून त्या वर्कशॉपमध्ये किंवा लेक्चरमध्ये उपस्थित राहावं. अतिशय महत्त्वाची सूचना ती अशी आहे की 16 तारखेला आपण आता जसं तुम्ही पुस्तकाचं वाचन केलं तशाच अनुषंगाने तुम्ही पुस्तकाचं विश्लेषण किंवा पुस्तक परिचय किंवा त्याला आपण म्हणू शकतो की पुस्तक परीक्षण म्हणजे हे टप्पे आहेत. आता तुमच्या या वयात परीक्षण करण्या इतपत तुम्ही फार मॅच्युअर्ड नाही आहात, पण तरीही तुम्हाला जसं जमेल उमजेल अशा प्रकारे तुम्ही पुस्तकाचं परीक्षण करायचं आहे आणि हाच उपक्रम आपण AV हॉलमध्ये घेणार आहोत. हा AV हॉलमध्ये उपक्रम आहे 16/1 म्हणजे 16/1/2025 सकाळी 10:30 ते 12:30 आणि याच्यामध्ये जज म्हणून आहेत प्रोफेसर डॉक्टर लीना चांदोरकर मॅडम.
तर अशा अनुषंगाने 12 एंट्रीज आलेल्या आहेत. पण आज जसे उत्स्फूर्तपणे तुम्ही आलात तशा प्रकारे तुम्ही त्या याच्यामध्ये पण सहभागी व्हा. स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्कृष्ट जे काही विजेती आहेत त्या विजेत्यांना 26 जानेवारीला माननीय प्राचार्यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि पारितोषिक देण्यात येणार आहे. तर आवर्जून तुम्ही उपस्थित राहायचं आणि सर्वांना आभार प्रदर्शन आता मी करते आहे की हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे नेलात. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग आहेच. विभाग प्रमुखांनी देखील उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचं नाव इथं दिलं आणि विद्यार्थी कटाक्षाने इथं उपस्थित आहेत. तिन्ही लँग्वेजेसचे प्रतिनिधी जे आहेत प्रोफेसर दशरथ वाघ सर, लीना चांदोरकर मॅडम, वर्षा तोडमल मॅडम आणि वाळून सर ज्यांचा उल्लेख आपण राहिला होता, कारण हे NSSचे विद्यार्थीच मला मॅक्झिमम इथे दिसत आहेत. तर तशा अनुषंगाने त्यांना धन्यवाद देते. ग्रंथालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांनीही स्वतःहून इथे खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध करून देणं, टेक्निकल सपोर्ट आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी मी विशेष माझं धन्यवाद मानते आमच्या ग्रंथालयाच्या टीमला. आणि अर्थातच प्राचार्य हे प्रोत्साहन स्थळ आहेतच आपले. तर अशा पद्धतीने आपण हा कार्यक्रम आणि ही कार्यशाळा संपन्न झाली असं आपण म्हणतो. आणि धन्यवाद अमृता, खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलं. इथून पुढेही अशा सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद.